नमस्कार मंडळी. कार्य, मंगल कार्य घरातलं वातावरण बदलवूनच टाकतं. आपल्याकडे एक अशी म्हणायची पद्धत आहे, आलेल्या पाहुणे मंडळांनी कधी जायचं तर सूप वाजल्यावर, म्हणजे देवक उठल्यावर. देवक उठतं आणि घरात लगबग सुरू होते ती नवदाम्पत्य किंवा उपनीत मुलाच्या हातून सत्यनारायणाची पूजा करण्याची. ती सत्यनारायणाची पूजा कशी करावी, त्याची मांडणी, त्याचे मंत्र हे घेऊन आज मी पुन्हा एकदा तुमच्या समोर आलेली आहे. गणपती पूजेला तुम्ही जो उदंड प्रतिसाद दिलात त्याबद्दल मी मनापासून तुमची आभारी आहे. आणि आज मला नक्की खात्री आहे की ही सत्यनारायणाची पूजा पण तुम्हाला खूप उपयोगी पडेल. घरोघरी ह्या व्हिडिओच्या साह्याने तुम्ही मनापासून ही पूजा केलीत, तुम्हाला भरभरून समाधान मिळेल याची मला खात्री आहे. सुरू करूया आता. कुठल्याही पूजेच्या प्रारंभी जसं आपण आपल्या घरातल्या देवांना नमस्कार करायला जातो, तसंच मागच्या वेळेला सांगितल्याप्रमाणे आपल्या समोर जे ताम्हण आहे त्याच्यामध्ये 2 विड्याची पानं, दोन्ही विड्याच्या पानांवर पैसा, सुपारी, हळद, कुंकू, गंध आणि अक्षता असं ठेवून घ्यायचं आहे. पाण्याचं भांडं हे भरून घ्यायचं आहे पाण्याने. पळी घेऊन आणि ते ताम्हण घेऊन विड्यांचं आपल्या घरातल्या देवासमोर जायचं आहे. तत्पूर्वी तुम्ही आता लक्षात आलंच असेल की आपल्या कपाळाला कुंकुम तिलक तुम्ही लावलेला असेल. घरातल्या देवासमोर ते दोनही विडे ठेवायचेत. मी मंत्र म्हणते, तुम्ही त्याच्यावर पाणी सोडा. ओम गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणा ब्रह्मणस्पत आनशृण्वन्नोतिविसीद सादनम्. ओम देवीं वाचम जनयन्त देवा स्तां विश्वरूपा पशवो वदन्ति सानो मन्द्रेशमूर्जन्दुहाना धेनुर्वागस्मानुपसुष्टुतैतु. ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ओम इदं विष्णुर्विचक्रमे त्रेधा निदधे पदं समूळमस्य स्पांसुरे. ओम संसृष्टं धनम् उभयं समाकृतम् अस्मभ्यं दत्तावरुणश्च मन्युः भियं दधाना हृदयेषु शत्रवः पराजितासो अपनिलयन्ताम्. इष्टदेवता कुलदेवता आराध्यदेवताभ्यो नमो नमः. एतत् पूगीफलताम्बूलं सुवर्णनिष्क्रियदक्षिणां समर्पयामि. आता त्या 2 विड्यांवर तुमचं पाणी सोडून झालेलं आहे. त्याच ताम्हणात शंख, घंटा आणि बाळकृष्ण किंवा शाळीग्राम जे तुमच्या देवात आहे ते घेऊन जिथे आपण तयारी केलेली आहे सगळी चौरंगावर, तिथे तुम्ही यायचंय. त्याआधी घरातल्या मोठ्या माणसांना नमस्कार करून यायचंय. आता आपण पूजेला सुरुवात करूया. पूजेची मांडणी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चित्राद्वारे आणि माहितीद्वारे सगळी दिली जाईल. तुमच्या डाव्या हाताला पाणी भरून भांडं घ्यायचं आहे. उजव्या हात खोल करायचा आहे आणि पहिल्यांदा आपण आचमन म्हणजे पाणी पिणार आहोत 3 वेळेला आणि चौथ्या नावाने आपण पाणी सोडणार आहोत. हे 2 वेळा करायचं आहे. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः. पुन्हा एकदा तसंच करायचं आहे. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः, ओम मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम वामनाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम संकर्षणाय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः, ओम पुरुषोत्तमाय नमः, ओम अधोक्षजाय नमः, ओम नारसिंहाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम उपेंद्राय नमः, ओम हरये नमः, ओम श्रीकृष्णाय नमः. ही झाली 24 नावं. आता आपण प्राणायाम करायचा आहे. पहिल्यांदा उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा. त्याच्यानंतर उलट क्रिया करायची. मी गायत्री मंत्र म्हणते, तुम्ही दीर्घ श्वसन करा. ओम भूः ओम भुवः ओम स्वः
ओम महः ओम जनः ओम तपः ओम सत्यम ओम तत्सवितुरवरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात. आपला उजवा हात उजव्या आणि डाव्या कानाला लावायचा आहे. आपो ज्योतिरसोमृतं ब्रह्म भूर्भुवस्वरोम. हातामध्ये अक्षत घ्यायची आहे आणि आता आपण देवतांचं स्मरण करायचं आहे. दीर्घ श्वसन आणि आधी आपण केलेल्या 24 नावांचा उच्चार यामुळे आपलं मन आता पूजेत नक्कीच एकाग्र झालं असेल. आता आजचं सगळं पंचांग आणि ही पूजा आपण का करणार आहोत हा संकल्प हे सगळं आता सांगणार आहे. आणि त्याच्यात आधी देवतांना वंदन आहे. श्रीमन महागणाधिपतये नमः. इष्टदेवताभ्यो नमः. कुलदेवताभ्यो नमः. स्थानदेवताभ्यो नमः. वास्तुदेवताभ्यो नमः. आदित्यादि नवग्रहदेवताभ्यो नमः. मातापितृभ्यां नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. निर्विघ्नमस्तु. सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः. लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः. धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः. द्वादशैतानि नामानि यः पठेत् शृणुयादपि. विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते. शुक्लाम्बरधरन् देव शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते. सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषाम् अमङ्गलं. येषां हृदि स्तो भगवान् मङ्गलायतनं हरिः तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते ध्रियुगं स्मरामि. लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः. येषामिन्दीवरश्यामो हृदयस्थो जनार्दनः. विनायकं गुरुं भानुं ब्रह्म विष्णु महेश्वरान्. सरस्वतीं प्रणौम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये. अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितो यस्सुरासुरैः. सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः. सर्वेषु प्रारब्धकार्येषु त्रयस्त्रिभुवनेश्वराः. देवादिशन्तु नः सिद्धी ब्रह्मेशा न जनार्दनः. आता यानंतर आजच्या पंचांगाचा मी उच्चार करते. आज मी ही पूजा आत्ता या दिवशी रेकॉर्ड करते म्हणून आजचं पंचांग बोलते. तुम्हाला शक्य असेल तर त्या दिवशीचं पंचांग हल्ली व्हॉट्सअप किंवा अनेक ग्रुपवर येतं किंवा नाहीतर मी एक तो वेगळा मंत्र तुम्हाला पुढे सांगतेच आहे. शालिवाहन शके अस्मिन् वर्तमाने शोभन नाम संवत्सरे. आपण थोडं मागे जाऊया हा परत. श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीश्वेतवाराह कल्पे वैवस्वतमन्वन्तरे कलियुगे कलिप्रथमचरणे जम्बुद्वीपे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणे तीरे शालिवाहनशके अस्मिन् वर्तमाने शोभन नाम संवत्सरे दक्षिणायने शरद ऋतौ अश्विनमासे शुक्लपक्षे प्रतिपद्यां तिथौ भानुवासरे चित्रा दिवस नक्षत्रे तुला राशी स्थिते वर्तमाने चंद्रे कन्या राशी स्थिते श्री सूर्ये मेष राशी स्थिते श्री देवग्रौ शेषेषु ग्रहेषु यथा यथानि राशिस्थानानि स्थितेषु सुत्सु शुभनामयोगे शुभकर्णे एवं गुणविशेषण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ. याच्यानंतर आपल्या गोत्राचा उच्चार करायचा आहे आणि गोत्रोत्पन्न हा त्याच्यानंतर आपल्या नावाचा उच्चार करायचा आहे. शर्मणः अहम असं म्हणायचं आहे. आणि आता आपण ही पूजा कशासाठी करतोय, आपण काय काय मागतोय ह्या पूजेतून देवतेला त्याचा उच्चार होणार आहे. म्हणा तुम्ही माझ्या मागोमाग. मम आत्मनः श्रुतिस्मृती पुराणोक्त फलप्राप्त्यर्थम अस्माकं सकलकुटुंबानां सपरिवाराणां क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्यम् अभिवृद्ध्यर्थं सकलपीडा परिहारार्थं मनेप्सित सकलमनोरथ सिद्ध्यर्थं श्री सत्यनारायण देवता प्रीत्यर्थं यथा ज्ञानेन यथा मीलित उपचार द्रव्यैः ध्यान आवाहनादि षोडश उपचार पूजनम अहं करिष्ये. तुम्ही जे हातामध्ये आधी अक्षता पाणी आणि सगळं घेतलेलं आहे ते सोडून द्यायचं आहे
आणि त्याच्यानंतर अजून 2-3 वेळा त्या उजव्या हातावरून आपल्या पाणी सोडायचंय. तत्रादौ निर्विघ्नता सिद्ध्यर्थम महागणपती पूजनंच करिष्ये, शरीर शुद्ध्यर्थम षडंग न्यासंच करिष्ये, कलश शंख घंटा पूजनम करिष्ये, वरुणादिदेवता स्थापन कलश स्थापन वरुणादिदेवता पूजनंच करिष्ये. यानंतर सर्व कार्याला सिद्ध करणारा, पुढे नेणारा जो महागणपती, त्याची आपण प्रथम पूजा करणार आहोत. ओम गणानान्त्वा शौनको गुरुसमदो गणपतिर्जगती गणपती स्मरणे विनियोगः. गणानान्त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं. ज्येष्ठराजं ब्रह्मणा ब्रह्मणस्पतान् शृण्वन्नोतिविसीद सादनं. महागणपतये नमः. तुम्ही जी पूजा मांडलेली आहे त्याच्या उजव्या बाजूला आपण तांदूळाचे जो अक्षता ठेवलेल्या आहेत त्याच्यावर एक सुपारी मांडलेली आहे, त्याची आपण गणपती म्हणून पूजा करणार आहोत. त्याचं आपण आता पहिल्यांदा ध्यान केलं. आता आपण त्यांना बोलवूया देवांना. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. अस्मिन् पूगीफले महागणपतिं सांगम सपरिवारं सशक्तिकं सायुधं रिद्धिसिद्धिसहितं आवाहयामि. आवाहनार्थे आसनार्थे अक्षतान् समर्पयामि. एकदा नाही, 2दा अक्षत व्हायचे, एकदा आवाहनाची आणि एकदा आसन दिलं बसायला म्हणून. यानंतर देव म्हणजे ती सुपारी गणपतीचं प्रतीक असलेली ती आपल्या समोरच्या ताम्हणात घ्यायची आहे. त्याला पाय धुवायला देवांना पाणी द्यायचं आहे. ओम भूर्भुवः स्वाहा महागणपतये नमः. पादयोः पाद्यं समर्पयामि. त्याच्यानंतर देवांना हात धुवायला पाणी द्यायचं आहे. ओम भूर्भुवः स्वाहा महागणपतये नमः. हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि. त्याच्यानंतर देव दुरून आलेत आपल्याकडे, त्यांच्या श्रमाचा परिहार व्हावा म्हणून त्यांना 2 पळ्या पाणी देऊन आपण त्यांना पाणी पिण्यासाठी द्यायचे. ओम भूर्भुवः स्वाहा महागणपतये नमः. आचमनीयं समर्पयामि. त्याच्यानंतर 5 पळ्यांनी स्नान घालायचे देवाला. ओम भूर्भुवः स्वाहा महागणपतये नमः. स्नानीयं समर्पयामि. स्नान झाल्यानंतर देव पुसायचे, कोरडे करायचेत आणि जागेवर ठेवायचे. महागणपतये नमः. सुप्रतिष्ठितमस्तु. अक्षत व्हायचे देवाला एकदा. त्याच्यानंतर कापसाचं वस्त्र व्हायचंय. ओम भूर्भुवः स्वाहा महागणपतये नमः. वस्त्रोपवस्त्रार्थे कार्पासवस्त्रं समर्पयामि. ओम भूर्भुवः स्वाहा महागणपतये नमः. यज्ञोपवीतं समर्पयामि. आपल्याकडचं असलेलं जानवं थोडंसं ओलं करायचं आहे, गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि ते देवाच्या डाव्या खांद्यावर रुळेल अशा पद्धतीने. आता गणपतीची सुपारी छोटी असते म्हणून गोल करून जरी घातलं तरी चालेल. ओम भूर्भुवः स्वाहा महागणपतये नमः. यज्ञोपवीतं समर्पयामि. त्याच्यानंतर गंध लावायचे देवाला. ओम भूर्भुवः स्वाहा महागणपतये नमः. विलेपनार्थे चंदनं समर्पयामि. ओम भूर्भुवः स्वाहा महागणपतये नमः. अलंकारार्थे अक्षतान् समर्पयामि. देवाबरोबर मागच्या वेळेला मी सांगितलं तसं देवपत्नी त्याच्या शक्ती ह्या आलेल्या आहेत म्हणून त्या रिद्धिसिद्धींना हळद कुंकू व्हायचं आहे. रिद्धिसिद्धिभ्यां नमः. हरिद्रा कुंकुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामि. गणपतीच्या अतिशय आवडता तो शेंदूर त्याला व्हायचा आहे. श्रीमन्महागणाधिपतये नमः. सिंदूरं समर्पयामि. याच्यानंतर आपल्याकडे जे असतील फुलं त्यातलं लाल फूल आणि दुर्वा या व्हायचे. ओम भूर्भुवः स्वाहा महागणपतये नमः. रक्तपुष्पं समर्पयामि. प्रसन्न पूजार्थे दुर्वांकुरांश्च समर्पयामि. दुर्वांची डेख आहे ती ते कुंकवात बुडवायचे, टोका आपल्याकडून करून अशा पद्धतीने देवाला दुर्वा व्हायच्या असतात. त्याच्यानंतर आता उदबत्ती ओवाळायची देवाला, धूप ओवाळायचे. ओम भूर्भुवः स्वाहा महागणपतये नमः. धूपम अघ्रापयामि. तुपाचं फुलवातीचं निरांजन जे आपल्याकडे लावलेलं आहे त्यांनी निरांजन ओवाळायचं. ओम भूर्भुवः स्वाहा महागणपतये नमः. दीपन दर्शयामि. यानंतर गुळखोबऱ्याचं नैवेद्य दाखवायचं आहे. खाली चौकोनी भरीव मंडल करायचे पाण्याने, त्याच्यावरती वाटी ठेवायची आणि एकदा पाणी फिरवायचे, म्हणायचे ओम भूर्भुवः स्वाहा महागणपतये नमः. नैवेद्यार्थे गुडखाद्य नैवेद्यम समर्पयामि. एकदा पाणी फिरवताना म्हणायचे ओम प्राणाय स्वाहा. ओम अपानाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा. ओम उदानाय स्वाहा. ओम समानाय स्वाहा. ओम ब्रह्मणे स्वाहा. पळीभर पाणी देवाला तहान लागली अशी कल्पना केलेली आहे म्हणून ताम्हणात सोडायचं आहे. पुन्हा एकदा आपण अग्रहानी पाहुण्याला जसं येऊ घालतो तसं पुन्हा एकदा पाणी फिरवायचं. ओम प्राणाय स्वाहा. ओम अपानाय स्वाहा.
ओम व्यानाय स्वाहम, उदानाय स्वाहम, समानाय स्वाहम, ब्रह्मणे स्वाहा. आता ह्यानंतर 3 पळ्या पाणी सोडायचंय. ते अशासाठी की आपल्याकडे जेवण संपल्यानंतर आपोषणी घेण्याची पद्धत आहे, म्हणून आपोषणीसाठी आणि देवाला तोंड आणि हात धुण्यासाठी असं 3 पळ्या पाणी आपल्याला सोडायचं आहे. उत्तरापोषणम समर्पयामी, हस्तमुख प्रक्षालनम समर्पयामी. एका फुलाला गंध घेऊन ते देवाला लावायचे. करोद्वर्तनार्थे सपुष्प चंदनम समर्पयामी. त्याच्यानंतर देवाला विडा ठेवायचे. मुखवासार्थे पूगी फलतांबूलम सुवर्ण निष्क्रिय दक्षिणाम समर्पयामी. त्याच्यानंतर फुलं आणि अक्षता घेऊन मंत्रपुष्पासाठी म्हणून देवाला त्या व्हायच्या आहेत. ओम भूर्भुवस्वाहा महागणपतये नमः मंत्रपुष्पांजलीम समर्पयामी. एक फळ देवाला, गणपतीला आवडतं फळ म्हणजे डाळिंब, ते ठेवावं. तुम्ही 2 नारळ आणलेले असतील तर 1 नारळावर पण पाणी घालावं. ओम भूर्भुवस्वाहा महागणपतये नमः फलार्थे नारिकेलफलम दाडिमी फलंच समर्पयामी. यानंतर प्रार्थना करायची गणपतीची. कार्यम मे सिद्धी मायांतु प्रसन्ने त्वयि धातरी विघ्नानि नाश मायांतु सर्वाणी सुरनायक. हातावरून पाणी सोडायचंय की आम्ही केलेली ही पूजा हे गणनायका तुला प्रिय असो. अनेन कृतपूजनेन तेन श्री महागणपती प्रियताम. आता आजची मुख्य पूजा असली जरी श्रीकृष्णाची, तरी त्याच्या तुम्हाला माहिती आहे की जी पूजा आपण जी मांडणी केलेली आहे, चरंगावर खाली आधी आपण तांदूळ अष्टदल काढलंय किंवा नुसतं तांदूळ पसरून ठेवलेत. त्याच्यावर पाण्याने भरलेला कलश ठेवलाय. त्याच्यात 2 सुपाऱ्या, अक्षता, गंध, नंतर वासाची फुलं, दुर्वा, बेल, तुळस असं घालायचं असतं. आंब्याचा डहाळा घालायचा असतो आणि रुपया नाणं किंवा सुवर्णसुद्धा घातलं तरी चालतं. आणि त्याच्यावर मग आपण एक ताम्हण ठेवतो. त्या ताम्हणात तांदूळ पसरलेले आहेत. त्याच्यामध्ये बाहेरचा जो गोल आहे ते नवग्रह आहेत, आतला गोल आहे ते अष्टदिक्पाल 8 दिशांचे अधिपती आहेत ते आहेत, आणि मध्ये सूर्याची सुपारी आहे आणि वरुणाची सुपारी खालच्या बाजूला असते. अशा या सुपाऱ्या आहेत. त्याच्याशिवाय 4 देवता अजून मांडायच्या असतात. काय करतात लोक, आपण कितीही आम्ही सांगितलं ना तरी पुरेसं सामान आणत नाहीत, आणि मग सामान कमी असलं की देवता स्थापन आम्हाला कमी करायला लागतं. परंतु आता ह्या 9 आणि 8 17 नवग्रह, अष्टदिक्पाल, त्याच्याशिवाय 4 देवता अजून सांगितलेल्या आहेत. म्हणजे गणपती, क्षेत्रपाल, दुर्गा आणि वास्तुपती. एवढ्या देवतांची स्थापना त्या ताम्हणात करायची असते. त्या पद्धतीने त्या सुपाऱ्या मांडलेल्या असतात. आता आपण त्या सर्वांची स्थापना करूया. तत्पूर्वी आपण आपली जी पूर्वीची म्हणजे आधीची जी पूजा राहिली आहे, म्हणजे आपली पाण्याची पूजा राहिलेली आहे जलदेवतेची, ते सगळं करूया आणि नंतर ह्या पूजेकडे वळूया. आधी तुम्ही दोन्ही हात तुमचे जमिनीला लावायचे. पृथ्वी तिमंतरस्य मेरुपृष्ठ ऋषी कुर्मो देवता आसलय छंदः. ओम पृथ्वी त्वया धृता लोका देवी त्वं विष्णुना धृता त्वंच धारयं मा देवी पवित्रं कुरु चासनम. त्या आपण आता भूमीवर ज्या बसून आपण पूजा करणार आहोत तिच्या प्रती आपण कृतज्ञता व्यक्त केली. त्याच्यानंतर ही पूजा जेव्हा आपण करतोय तेव्हा काही वाईट शक्तीसुद्धा इथे येण्याच्या शक्यता असते. त्यांच्यातून आपल्याला काही अडचण निर्माण होऊ नये म्हणून आपण ह्या सर्व अमानवी शक्तींना निरोप देण्यासाठी 4ही दिशेला बसल्या जागेवरूनच अक्षता टाकायच्यात. अपसर्पंतु ते भूता ये भूता भूमी संस्थिता ये भूता विघ्न करता रस्ते गच्छन्तु शिवाज्ञया अपक्रामंतु भूतानि पिशाचा सर्वतो दिशम सर्वेषाम विरोधेन पूजा कर्म समारभे. यानंतर आपल्या स्वतःच्या शरीरशुद्धीसाठी म्हणून आपण न्यास करायचे. मी करते असं करायचं. ओम भूर्भुवः स्वहा अंगुष्ठाभ्यां नमः हृदयाय नमः. ओम भूर्भुवः स्वहा तर्जनीभ्यां नमः शिरसे स्वाहा. ओम भूर्भुवः स्वहा मध्यमाभ्यां नमः शिखायै वषट्. ओम भूर्भुवः स्वहा अनामिकाभ्यां नमः कवचाय ओम. ओम भूर्भुवः स्वहा कनिष्ठिकाभ्यां नमः नेत्रत्रयाय वषट्. ओम भूर्भुवः स्वहा करतलकरपृष्ठाभ्यां नमः अस्त्राय फट इति दिग्बंधाः. यानंतर पूजेसाठी जो आपण पाणी वापरणार आहोत तिथे आपण आपल्या देशातल्या पवित्र नद्यातील जल, समुद्रातील जल या सर्वांना आवाहन करणार आहोत. आपण पूजेच्या पाण्याचा जो तांब्या आहे तो उजव्या हाताने आपला तळवा त्याच्यावर ठेवायचा आणि ते पाणी झाकून टाकायचं आहे.
कलशस्य मुखे विष्णु कंठे रुद्रसमाश्रिताः मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणा स्मृताः कुक्षौ तु सागराः सर्वे सप्तद्वीपा वसुन्धरा ऋग्वेदोऽथ यजुर्वेदो सामवेदो यथर्वणः अंगैश्च सहिता सर्वे कलशन्तु समाश्रिताः अत्र गायत्री सावित्री शान्तिपुष्टिकरी तथा आयान्तु देवपूजार्थ दुरितक्षयकारकाः गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. त्या कलशाला बाहेर गंधात बुडवून एक फूल किंवा फुलाची पाकळी व्हायचे. कलश कीर्तिमायुष्यम प्रज्ञां मेधां श्रियं बलम योग्यतां पापहानींच पुण्यम वृद्धींच यज्यते. म्हणून आपण ह्या कलशाची पूजा केलेली आहे. आता तुम्ही घंटेची पूजा जर झालेली असेल तर घंटा फक्त वाजवून जागेवर ठेवा. पूजा पूर्ण नीट केलेली नसेल तर घंटेला पुन्हा स्नान घालायचे तामनात घेऊन वाजवा. आधी आगमार्थंतु देवानां गमनार्थंतु रक्षसांग कुर्वे घंटारवन तत्र देवता भानलक्षणम. घंटेला 2 पळ्या पाणी घालून ती पुसून डाव्या हाताला ठेवायची आहे. त्याला गंध अक्षत फूल आणि हळद कुंकू व्हायचं आहे. त्याच्यानंतर उजव्या हाताला आपण शंख मांडलेला आहे. त्या शंखाला पण ताम्हनात घ्यायचं आहे. शंखादौ चंद्रदैवत्य कुक्षौ वरुणदेवता पृष्ठे प्रजापतिश्चैव अग्रे गंगा सरस्वती त्रैलोक्ये यानि तीर्थानि वासुदेवस्य चान्यया शंखे तिष्ठन्ति विप्रेंद्र तत् त्वं पुरा सागरोत्पन्नो विष्णुना विधृतकरे नमितः सर्वदेवैश्च पायंचजन्य नमोस्तुते पायंचजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नः शंख प्रचोदयात. आपण आता शंखाला तुळशी पत्रवायचं आहे. मी मागच्या वेळेला पण सांगितलं शंखाला कधीही अक्षत घालायची नाही. का तर त्याच्यातला पाण्याचा फ्लो कमी होईल, अडकून बसेल, अक्षत खराब होईल शंख. म्हणून शंखाला कधी अक्षत नाही व्हायची. गंध, तुलसीपत्र किंवा फूल. याच्यानंतर आपण आता जो तेलाचा आणि तुपाचा दोन्ही जर दिवे तुम्ही बाजूला लावलेले असतील तर दोन्हीची, नाहीतर तेलाची समय तर आपण नक्कीच लावतो. तर त्या दिव्याची पूजा करायचं आहे. मी मागच्या वेळेला सांगितलं होतं तसंच परत एकदा आठवण तुम्हाला की दिवा हा आपल्या कर्माचा साक्षीदार आहे. आपण जे बोललोय तशी पूजा आपण करतोय ना, हे तो पाहतोय आणि ते कर्म आपल्या खात्यात जमा होणार आहे. तेव्हा आपण आता त्या दिव्याची पूजा करूया. भो दीप ब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषां प्रभुरव्यया अतस्त्वां स्थापयामत्र मम शांती प्रदो भव आरोग्यान् देहि पुत्रांश्च सर्वकामांश्च देहि मे त्वं ज्योति सर्वदेवानां तेजसा तेजमुत्तमम् आत्मज्योति परन्धामं दीपं तुभ्यं नमो नमः. दीपदेवताभ्यो नमः. सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पम हरिद्रा कुंकुमम सौभाग्यद्रव्यम समर्पयामी. यानंतर आता आपण जो चौरंग किंवा देवपूजेला देव्हारा मंडप मांडलेला आहे त्याची पूजा करायची आहे. त्याने चारी बाजूनी किंवा त्याला जर शिखर असेल काही तर त्याच्यावर हार बांधा, तोरण बांधा, कसंही करा तुम्हाला हवं तसं. उत्पत्तोज्ज्वल कांचनेन रचितं तुंगांगरंगस्थलं शुद्ध स्फटिका भित्तिका विलसितैस्तंभैश्च हेमैः शुभैः मुक्ता जाल विलंबि मंडपयुतं वज्रैश्च सोपानकैः नानारत्न विराजितैश्च कलशैर् अत्यंत शोभावहैर् द्वारैश्चामररत्नराजखचितं शोभावहैर्मण्डितं रत्नाग्रयैरपि शङ्खपद्मधवलं प्रभाजितं स्वस्तिकैः माणिक्योज्ज्वलदीपदीप्तिविलसद् लक्ष्मीविलासास्पदं ध्यायेन्मण्डपमर्चनेषु सकले श्वेवं विधं साधकाः. मंडपदेवताभ्यो नमः. सकलपूजार्थे गंधाक्षतपुष्पम समर्पयामी. आता ही पूर्वतयारी आपली झालेली आहे. आपण पवित्र जे जल आवाहित केलं होतं ते भांड्यात काढून घ्यायचे तुळशीपत्रांनी किंवा फुलांनी आपल्या स्वतःच्या अंगावर आणि पूजेच्या साहित्यावर प्रोक्षण करायचं आहे, म्हणजे शिंपडायचं आहे. अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतो पिवा यस्मरेत पुंडरीकाक्षस बाह्याभ्यंतर शुचिः पूजा द्रव्याणी आत्मानंच प्रोक्षयेत. आता आपली जी पूजेची मांडणी आहे त्याची पूजा पहिल्यांदा जमिनीला हात लावायचे. ओम महिद्यव पृथ्वीचन इमै यज्ञम मिमिक्षतां पिपृतान्नो भरीमभिः. त्याच्यानंतर चौरंगावरच्या तांदूळाला हात लावायचे. तंडुलो पर्या कलशेषु धावते पवित्रे परिशिच्यते उक्थैर्यज्ञेषु वर्तते.
आता कलशाची ह्याच्यावरचं जे ताम्हण आहे त्या ताम्हणाला हात लावायचा आहे. ओम पूर्णादर्वी परापत सुपूर्णाप नरापता वसनेव विक्रीणावहायश मूर्जंच तक्रतो. त्याच्यानंतर जे काही द्रव्य घालायचे ती मी घालून ठेवलेलीच आहेत आधी आपण तयारीत. आता मी फक्त मंत्र म्हणते. आणि आता जे मांडलेलं आहे ताम्हणात आपण सगळे जे नवग्रह अष्टदिक्पाल त्यांना आवाहन करणार आहोत. आता आपण क्लॉकवाईज जाऊ. खरं म्हणजे त्या ग्रहांच्या आणि देवतांच्या जागा ठरलेल्या असतात, पण इतकं न करता आपण आता घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आधी बाहेरचा गोल मग आतला गोल या पद्धतीने आपण अक्षता वाहून सर्वांना आवाहन करूया. अस्मिन् पूगीफले वरुणं सांगम सपरिवरं सशक्तिकं सायुधम आवाहयामी. आवाहनार्थे अक्षतां समर्पयामी. पूर्वेपासून सुरुवात केली असं आपण पूर्व पश्चिमच बसतो पूजेला कायम. ओम इंद्राय नमः इंद्रम आवाहयामी. ओम अग्नये नमः अग्निम आवाहयामी. ओम यमाय नमः यमम आवाहयामी. ओम निरुतये नमः निरुतिम आवाहयामी. ओम वरुणाय नमः वरुणम आवाहयामी. ओम वायवे नमः वायुम आवाहयामी. ओम सोमाय नमः सोमम आवाहयामी. ओम ईशानाय नमः ईशानम आवाहयामी. याच्यानंतर परत उरलेल्या जे गोल आहेत त्याच्यातल्या देवतांना आपण आवाहन करणार आहोत. ओम सूर्याय नमः सूर्यम आवाहयामी. ओम सोमाय नमः सोमम आवाहयामी. ओम भौमाय नमः भौमम आवाहयामी. ओम बुधाय नमः बुधम आवाहयामी. ओम बृहस्पतये नमः बृहस्पतिम आवाहयामी. ओम शुक्राय नमः शुक्रम आवाहयामी. ओम शनैश्चराय नमः शनैश्चरम आवाहयामी. ओम राहवे नमः राहुम आवाहयामी. ओम केतवे नमः केतुम आवाहयामी. आता या आवाहित देवतांची आपण पंचोपचार पूजा करायचे. तुम्ही एकत्र बारीक फुलं किंवा फुलाच्या पाकळ्या आणि त्याच्यातच गंध मिळून ओंजळीन सगळीकडे वाहिलं तरी चालेल, किंवा प्रत्येक सुपारीवर आवर्जून एक सगळ्यांना सगळे उपचार केले तरी चालतील. ओम भूर्भुवस्वाहा वरुणादी आवाहित देवताभ्यो नमः. सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं हरिद्रा कुंकुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामी. वरुणाचा जो कलश आहे त्याला आपण बाहेरून एक फूल किंवा फुलाची पाकळी चिकटवू शकतो. ही आता झालं. इथे आता परत वरुणाला आणि त्या आवाहित देवतांना उद्बत्ती निरान्य ओवाळायचे. ओम भूर्भुवस्वाहा वरुणादी आवाहित देवताभ्यो नमः. धूपम अघ्रापयामी दीपन दर्शयामी. त्याच्यानंतर दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. वाटीच्या खाली आधी चौकोनी मंडल करायचं आणि मग अशी सांगितलं तसं एकदा उजव्या हातात पाणी घेऊन ते त्या नैवेद्याच्या वाटीभोवती फिरवायचे. अमृतोपस्तरणमसि ओम सत्यंतवर्ते परिसिंचामी. ओम प्राणाय स्वाहम अपानाय स्वाम व्यानाय स्वाम उदानाय स्वाम समानाय स्वाम ब्रह्मणे स्वाहा. नैवेद्यमध्ये प्राशनार्थे पानीयम समर्पयामी. एक पळीभर पाणी ताम्हणात सोडून पुन्हा त्या नैवेद्याच्या वाटीभोवती पाणी फिरवायचे. ओम प्राणाय स्वाहम अपानाय स्वाम व्यानाय स्वाम उदानाय स्वाम समानाय स्वाम ब्रह्मणे स्वाहा. 3 पळ्या पाणी सोडायचंय. उत्तरापोषणम समर्पयामी. हस्तमुख प्रक्षालनम समर्पयामी. वरुणादी आवाहित देवताभ्यो नमः. दूध साखरेचा आपण नैवेद्य दाखवलाय. आता एक विडा ठेवायचा आहे. मग अशी आपण विडे मांडलेलेच आहेत. त्या एका विड्यावर पाणी सोडायचंय. वरुणादी आवाहित देवताभ्यो नमः. पूगी फलतांबूलम सुवर्ण निष्क्रिय दक्षिणाम समर्पयामी. हातावरून पाणी सोडायचंय. अनेन पूजनेन तेन श्री वरुणादी आवाहित देवता प्रियताम. आता ही आपली बाकीचं ह्याला आवरण देवता असं सुद्धा म्हणलं जातं. आजच्या ह्या पूजेमध्ये फक्त नवग्रह अष्टदिक्पाल आहेत. मोठ्या ज्या पूजा असतात त्याच्यामध्ये खूप साऱ्या देवता मांडलेल्या असतात. त्या सर्वांचं वेगळी स्थापना सुद्धा वेगळ्या पाटावर किंवा चौरंगावर करावी लागते. आता आपण आजच्या मुख्य देवतेच्या ध्यानाचा श्लोक, आज आपले मुख्य देव पुरुषोत्तम किंवा श्रीकृष्ण यांच्या ध्यानाचा श्लोक मी म्हणते. तुम्ही त्यांची मूर्ती डोळ्यासमोर आणा आणि त्यांचं ध्यान करा. ध्यायेत सत्यं गुणातीतं गुणत्रय समन्वितं लोकनाथं त्रिलोकेशं कौस्तुभाभरणं हरिं नीलवर्णं पीतवासं श्रीवत्सपदभूषितं गोविन्दं गोकुलानन्दं ब्रह्माद्यैरपि पूजितं श्री सत्यनारायणाय सांगाय सपरिवाराय नमः. ध्यायामी. आता आपण देवांना बोलवणार आहोत म्हणून त्या
बाळकृष्णावर अक्षत आणि तुळशीपत्र किंवा एखादं वासाचं फूल घालायचं आहे. आगच्छ देवदेवेश तेजो राशी जगतपते क्रियमाणा मया पूजा गृहाण पुरुषोत्तम श्री सत्यनारायणाय सांगाय सपरिवाराय नमः. आवाहनार्थे तुलसी पत्रम पुष्पंच समर्पयामी. यानंतर देवाला आपण बसायला आसन देणार आहोत, म्हणून पुन्हा एकदा एक फूल आणि अक्षत घालायचे. नाना रत्नसमायुक्तम कार्तस्वर विभूषितम आसनं देवदेवेश प्रीत्यर्थम प्रतिगृह्यताम श्री सत्यनारायणाय सांगाय सपरिवाराय नमः. आसनार्थे अक्षता पुष्पम समर्पयामी. यानंतरचे पुढचे जे उपचार आहेत ते आपल्याला देव ताम्हनात घेऊन करायचे आहेत. त्यामुळे देव ताम्हनात घ्यायचे. पहिल्यांदा त्यांच्या पायावर पाणी घालायचंय. पाद्यं गृहाण देवेश सर्वक्षेम समर्थभो भक्त्या समर्पितं देवं लोकनाथ नमोस्तुते श्री सत्यनारायणाय सांगाय सपरिवाराय नमः. पादयोः पाद्यं समर्पयामी. आता पुन्हा देवांना हात धुवायला पाणी द्यायचे. त्या हात धुण्याच्या पाण्यात सुगंधी द्रव्य म्हणजे गंध मिसळायचे, अक्षत घालायचे आणि थोडंसं फूल पण घालायचं आहे. नमस्ते देवदेवेश नमस्ते धरणीधर नमस्ते जगदाधार अर्घ्यन्न प्रतिगृह्यताम श्री सत्यनारायणाय सांगाय सपरिवाराय नमः. हस्तयोः अर्घ्यम समर्पयामी. यानंतर पिण्यासाठी पाणी द्यायचं आहे देवाला. 2 पळ्या घालायचे ते पाणी. कर्पूरवासितं तोयम मंदाकिन्या समारुतम आचमत्यां जगन्नाथ मया दत्तम हि भक्तितः श्री सत्यनारायणाय सांगाय सपरिवाराय नमः. आचमनीयम समर्पयामी. याच्यानंतर देवाला 5 पळ्या पाणी घालून आपण त्याला स्नान घालायचे. गंगा सरस्वती रेवा पयोष्णे नर्मदा जलैः स्नापितोसित मया देव तथा शांतिं कुरुष्व मे. 5 पळ्या पाणी घालून झाल्यानंतर आपण आता देवाला पंचामृताने स्नान घालायचंय. पहिल्यांदा दुधाने सुरुवात करायची. कामधेनु समुद्भूतं देवर्षि पितृतृप्तिदं पयो ददामि देवेश स्नानार्थं प्रतिगृह्यतां श्री सत्यनारायणाय सांगाय सपरिवाराय नमः. पयस्नानं समर्पयामी. त्यानंतर साधं पाणी घालायचंय. शुद्धोदक स्नानं समर्पयामी. यानंतर दह्याने स्नान घालायचंय. चंद्रमंडल संकाशम सर्वदेव प्रियं दधी स्नानार्थं ते मया दत्तं प्रीत्यर्थं परमेश्वर श्री सत्यनारायणाय सांगाय सपरिवाराय नमः. दधी स्नानं समर्पयामी. शुद्धोदक स्नानं समर्पयामी. यानंतर तुपाने अंघोळ घालायचे देवाला. आज्यम सुराणाम आहार आज्ययज्ञे प्रतिष्ठितम आज्यम पवित्रं परमं स्नानार्थं प्रतिगृह्यताम श्री सत्यनारायणाय सांगाय सपरिवाराय नमः. घृतस्नानं समर्पयामी. शुद्धोदक स्नानं समर्पयामी. याच्यानंतर मधाने स्नान घालायचंय देवाला. सर्वौषधी समुत्पन्नं पीयूष सदृशं मधु स्नानार्थं ते प्रयच्छामि गृहाण परमेश्वर श्री सत्यनारायणाय सांगाय सपरिवाराय नमः. मधुस्नानं समर्पयामी. शुद्धोदक स्नानं समर्पयामी. शेवटी आता साखरेने स्नान घालायचंय देवाला. इक्षुदंड समुद्भूतं दिव्य शर्करया हरिं स्नापयामी सदा भक्त्या प्रीतो भव सुरेश्वर श्री सत्यनारायणाय सांगाय सपरिवाराय नमः. शर्करा स्नानं समर्पयामी. शुद्धोदक स्नानं समर्पयामी. पळीमध्ये पाणी घ्यायचं आहे, त्याच्यात किंचित गंध कालवायचा आहे आणि असं सुगंधी द्रव्याचं स्नान आता आपण देवाला घालायचं आहे. कर्पूरैला समायुक्तं सुगंधी द्रव्य संयुतं गंधोदकं मया दत्तं स्नानार्थं प्रतिगृह्यतां श्री सत्यनारायणाय सांगाय सपरिवाराय नमः. षष्ठं गंधोदक स्नानं समर्पयामी. त्याच्यानंतर आता देवाला 9 पळ्या पाणी घालायचं आहे शुद्ध. ओम आपोहिष्टामयो भुवस्तान ऊर्जे दधातन महेरणाय चक्षसे यो वशिवतमो रसस्तस्य भाजयते हनः उषतीरिव मातरः तस्मा अरंगमाम वो यस्य क्षयाय जिन्वथ आपो जनयथा नः. श्री सत्यनारायणाय सांगाय सपरिवाराय नमः. शुद्धोदक स्नानं समर्पयामी. आता त्या पाण्यामध्येच देवाची पूजा करायची. पहिल्यांदा गंध अक्षत फूल घालायचं आहे. थोडीसं किंचित हळद कुंकू व्हायचं आहे. अशा तऱ्हेने ती पूजा त्या ताम्हनातच करायची. श्री सत्यनारायणाय सांगाय सपरिवाराय नमः. गंधाक्षत पुष्पम समर्पयामी. तुलसी पत्रम समर्पयामी. देवाला धूप दाखवायचं आहे. उदबत्ती आणि निरांजन ओवाळायचं आहे.
श्री सत्यनारायणाय सांगाय सपरिवाराय नमः. धूपम अघ्रापयामी दीपं दर्शयामी. चांच्यानंतर उरलेल्या पंचामृताचं जे कचोळं किंवा वाटी असेल त्याच्या खाली भरीव पाण्याचा चौकोन करून त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. पंचामृत शेष नैवेद्यम समर्पयामी अमृतोपस्तरणमसी सत्यंतवर्ते परिसिंचामी. ओम प्राणाय स्वाम अपानाय स्वाम यानाय स्वाहा. ओम उदानाय स्वाम समानाय स्वाम ब्रह्मणे स्वाहा. पळीभर पाणी तांबणा सोडायचंय. नैवेद्य मध्ये प्राशनार्थे पानीयम समर्पयामी. पुन्हा एकदा पाणी फिरवायचं आहे. ओम प्राणाय स्वाहम अपानाय स्वाम यानाय स्वाम उदानाय स्वाम समानाय स्वाम ब्रह्मणे स्वाहा. 3 पळ्या पाणी सोडायचंय. उत्तरापोषणम समर्पयामी. हस्त मुख प्रक्षालनम समर्पयामी. नंतर तिथेच आता एका फुलाला गंध घेऊन ते देवाला व्हायचंय. करोद्वर्तनार्थे सपुष्पचंदनम समर्पयामी. नंतर देवाला विडा ठेवायचंय. मुखवासार्थे पूगी फलतांबूलम सुवर्णपुष्पार्थे दक्षिणाम समर्पयामी. मंत्रपुष्पासाठी 1 फूल आणि अक्षत व्हायचे. मंत्रपुष्पांजलीम समर्पयामी. आपल्या हातावरून पाणी सोडायचे. अनेन कृतपूर्वाराधनेन तेन श्री सत्यनारायण सांग सपरिवार प्रियताम. आम्ही ही स्वल्प पूजा याला म्हणतात, छोटीशी जी पूजा केलेली आहे, हे परमेश्वरा तुला ती मान्य होवो असं म्हणून ही पूजा पूर्ण झाली. आपल्या समोरचं जे ताम्हण आहे त्यातलं ते सगळं पाणी आहे ते बाजूला काढून घ्यायचं आहे. ताम्हण स्वच्छ करून घ्यायचं आहे. आणि आता आपण देवाला पुरुषसूक्त श्रीसूक्त इत्यादी सगळं म्हणून आपण देवाला महाअभिषेक स्नान घालणार आहोत. तुमचं भांडं पाण्याने भरून घ्या आणि थोडं थोडं पाणी घालत राहा. हरिः ओम. सहस्रशीर्षा पुरुष सहस्राक्ष सहस्रपात स भूमिं विश्वतो भृत्वा तत्तिष्ठद्दशाङ्गुलं. पुरुषे वेदं सर्वं यद्भूतं यच्च भव्यम् उतामृतत्वशेषान्नो यदन्नेनातिरोहति. एतावानस्य महिमा तोज्जायांश्च पुरुषः. पादोऽस्य विश्वाभूतानि त्रिपादस्यामृतं दिवि. त्रिपादूर्ध्व उदयत् पुरुषः पादोऽस्येह भवत् पुनः. ततो विश्वं व्यक्रामत् शासनानशने अभि. तस्माद्विराळो जायत विराजो अधिपुरुषः. स जातो अत्यरिच्य तपश्चात् भूमिमथो पुरः. यत्पुरुषेण हविषा देवा यज्ञमतन्वता. वसन्तो अस्य सिद्धाज्यं ग्रीष्मैद्मशरद्धविः. तैयज्ञं बर्हिषि प्रोक्षन् पुरुषं जातमग्रतः. तेन देवा अयजन्त साध्या ऋषयश्च ये. तस्माद्यज्ञात् सर्वहुतः सम्भृतं पृषदाज्यं. पशुन्तांश्चक्रे वायव्यानारण्यान् ग्राम्याश्च ये. तस्माद्यज्ञात् सर्वहुतरुचः सामानि जज्ञिरे. छन्दांसि जज्ञिरे. तस्माद्यजुस्तस्मात् जायत. तस्मादश्वा अजायन्त ये केचो भयादतः. गावो हजज्ञिरे. तस्मात् जाता अजावयाः. यत्पुरुषं व्यदधुकतिदा व्यकल्पयन्. मुखं किमस्य कौ बाहु काऊरुपादा उच्यते. ब्राह्मणोऽस्य मुखमासीत् बाहुराजन्यकृतः. ऊरु तदस्य यद्वैश्य पद्भ्यां शूद्रो अजायता. चन्द्रमा मनसो जातश्चक्षो सूर्यो अजायता. मुखादिन्द्रश्च अग्निश्च प्राणाद्वायुरोजायता. नाभ्या आसीद् अन्तरिक्षं शेष्णोद्यौ समवर्तता. पद्भ्यां भूमिर्दिशश्रोत्रात् तथा लोकान् अकल्पयन्. सप्तास्यासन् परिगयस्त्रिसप्तसमिधः कृताः. देवा यद्यज्ञन्तन् वा न अबध्नन् पुरुषं पशुं. यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्. तेहनाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः. आता देवाबरोबर देवपत्नी लक्ष्मी आलेली आहे आणि तिच्यासाठी म्हणून आपण श्री सुक्ताने आता पुढे अभिषेक करणार आहोत. अरुणकमल संस्था तद्रज पुंजवर्णा. करकमलधृतेष्टां भीतियुग्माम्बुजाता. मणिमुकुटविचित्रालङ्कृति पद्ममाला. भवतु भुवनमाता सन्ततं श्री श्रियेन्नः. हरिः ओम. हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां
चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो मावह ताम आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषाणाम् अश्वपूर्वाव्रतमध्यां हस्तिनादप्रबोधिनीं श्रियं देवीमुपह्वये श्रीरमादेवी जुषतां कां संस्मितां हिरण्यप्राकाराम् आर्द्राञ्ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मे स्थितां पद्मवर्णां तामिहोपह्वये श्रियं चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं श्रियल्लोके देवजुष्टामुदारां तां पद्मिनीमीं शरणमहं प्रपद्ये अलक्ष्मीर्मे नश्यतां त्वां वृणे आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तव वृक्षोऽथ बिल्वः तस्य फलानि तपसानुदन्तु मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मीः उपैतु मां देवसखः कीर्तिश्च मणिना सह प्रादुर्भूतोऽसु राष्ट्रेऽस्मिन् कीर्तिं वृद्धिं ददातु मे क्षुत्पिपासामलायं ज्येष्ठां लक्ष्मीन्नाशयाम्यहम् अभूतिमसमृद्धिं च सर्वान् निर्णुत मे गृहात् गन्धद्वारान् दुरादर्शान् नित्यपुष्टाङ्करीषिणीम् ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपह्वये श्रियं मनसः काममाकूतिं वाचः सत्यमशीमहि पशूनां रूपमन्नस्य मयि श्रीश्रयतां यशः कर्दमेन प्रजाभूता मयि सम्भव कर्दम श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम् आपसृजन्तु स्निग्धानि चिक्लीतवसमे गृहे निच देवीं मातरं श्रियं वासय मे कुले आर्द्रां पुष्करिणीं पुष्टिं सुवर्णां हेममालिनीं सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो मावह आर्द्रां यक्कर्णीं यष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीं चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो मावह ताम आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दास्योश्वान् विन्देयं पुरुषाणां यशुचिप्रयतो भूत्वा जुहुयाद्दाज्यमन्वहं सूक्तं पयिञ्च दशर्चं च श्रीकामः सततं जपेत पद्मानने पद्मिनि पद्मपत्रे पद्मप्रिये पद्मदलायताक्षि विश्वप्रिये विश्वमनोनुकूले त्वत्पादपद्मं मयि सन्निधस्त्व अश्वदायै गोदायै धनदायै महाधने धनं मे दिवसतां देवी सर्वकामांशदेहि मे पुत्रपौत्रं धनं धान्यं हस्त्यश्वाश्वतरीरथं प्रजानां भवतु माता आयुष्मन्तं करोतु मे धनम् अग्निर्धनं वायुर्धनं सूर्यो धनं वसुः धनमिन्द्रो बृहस्पतिर्वरुणो धनमश्विना वैनतेय सोमं पिबतु वृत्रः सोमं धनस्य सोमिनो मह्यं ददातु सोमिनः न क्रोधो न च मात्सर्यं न लोभो नाशुभामतिः भवन्ति कृतपुण्यानां भक्त्या श्रीसूक्तजापिनां सरसिजनिलये सरोजहस्ते धवलतरांशुक गन्धमाल्यशोभे भगवति हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूतिकरि प्रसीदमये श्रीवर्चस्वमायुष्यम् आरोग्यम् आविधाचोभमानं महीयते धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं बहुसौख्यलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः ॐ महालक्ष्म्यै च विद्महे विष्णुपत्न्यै च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। डाव्या हातात घंटा आणि उजव्या हातात पाण्याने भरलेलं भांडं घ्यायचंय आणि देवावर सतत धार घालायचे। आता आपला हा महाअभिषेक पूर्ण होणार आहे। ओम अतो देवावन्तु नो यतो विष्णुर्विचक्रमे पृथिव्या सप्तधामभिः इदं विष्णुर्विचक्रमे त्रेदानि दधे पदं समूलमस्य पांसुरे त्रीणि पदा विचक्रमे विष्णोर्गोपा अदाभ्यः अतो धर्माणि धारयन्वतो धर्माणि धारयन् विष्णो कर्माणि पश्यत यतो व्रतानि पस्पसे इन्द्रस्य युज्यस्य सखा तद्विष्णो परमं पदं सदा पश्यन्ति सूरयः दिवीव चक्षुरात तं तद्विप्रासो विपन्यवो जागृवांसः समिन्धते विष्णोर्यत् परमं पदम्। ॐ देवस्य त्वा सवितुः प्रसवेश्विनोर्बाहुभ्यां पूष्णो हस्ताभ्याम् अग्नेस्तेजसा सूर्यस्य वर्चसेन्द्रियेणाभिषिञ्चामि बलाय श्रियै यशसेनाध्याय। ओम भूर्भुवः स्वहामृताभिषेकोऽस्तु शान्तिपुष्टिस्तुष्टिश्चास्तु श्री सत्यनारायणाय सांगाय सपरिवाराय नमः। महाअभिषेकस्नानं समर्पयामि। आता आपलं हे अभिषेकाचं जे पाणी आहे ना सर्व ते आपण लोकांना द्यायला आणि आपल्याला स्वतःला घ्यायला तीर्थ म्हणून ते बाजूला ठेवायचं आहे।
म्हणून ते एका खुणेने एका भांड्यात काढून ठेवा. आणि आता अत्तर लावून आपण देवाला मांगलिक स्नान घालणार आहोत. फुलाने देवाला अत्तर लावायचं आहे आणि गरम पाणी आणायला सांगा घरातल्यांना. आणि गरम पाणी आणि अत्तर यांनी आता आपण स्नान घालणार आहोत. काश्मीरागरु कस्तुरी कर्पूर मलयान्वितम उद्वर्तनम मया दत्तम स्नानार्थम प्रतिगृह्यताम. श्री सत्यनारायणाय सांगाय सपरिवाराय नमः. मांगलिक स्नानम समर्पयामी. उष्णोदक स्नानम समर्पयामी. त्यानंतर पुन्हा शुद्ध पाणी घालायचे. श्री सत्यनारायणाय सांगाय सपरिवाराय नमः. शुद्धोदक स्नानम साध्या पाण्याने स्नान घालायचे देवाला. देव व्यवस्थित नीट कोरडे करायचे, कुठे पंचामृताचं काही अडकलेलं नाही आहे ना हे सगळं बघायचं असेल तर पुन्हा पाण्याने स्वच्छ करून आपण जे पूर्ण पात्र म्हणजे जे ताम्हण मांडलेलं आहे सगळ्या अष्टदिग्पाल आणि नवग्रहांच्या त्या मध्यभागी देव आता आपल्याला ठेवायचे. ते श्रीकृष्ण आहे ते उचलून मध्ये ठेवा. ओम नर्य प्रजा मे गोपाय अमृतत्वाय जीवसे जातांजनिष्यमाणांच्या अमृते सत्ये प्रतिष्ठिता सुप्रतिष्ठितमस्तु. देवावर अक्षत व्हा. याच्यानंतर देवाला वस्त्र व्हायचंय कापसाचं. सर्वभूषादिके सौम्ये लोकलज्जा निवारिणे मयोपपादिते तुभ्यं वाससी प्रतिगृह्यतां. श्री सत्यनारायणाय सांगाय सपरिवाराय नमः. वस्त्रोपवस्त्रार्थे कार्पास वस्त्रम समर्पयामी. याच्यानंतर देवाला जानवं व्हायचं आहे. मग अशी सांगितलं तसं थोडंसं ओलं करायचं आहे, गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि मग ते देवाला जानवं घालताना त्याच्या डाव्या खांद्यावर ते रुळेल असं बघायचं आहे. देव देव नमस्तेस्तु त्राहिमां भवसागरात ब्रह्मसूत्रम सोत्तरीयं गृहाण परमेश्वर. श्री सत्यनारायणाय सांगाय सपरिवाराय नमः. यज्ञोपवितं समर्पयामी. पळीभर पाणी तामनात सोडायचंय. यज्ञोपवितांते आचमनीयम समर्पयामी. याच्यानंतर देवाला करंगळीच्या शेजारच्या बोटांनी गंध लावायचंय. श्रीखंडं चंदनं दिव्यम गंधाढ्यम सुमनोहरम विलेपनम सुरश्रेष्ठम मया दत्तम हि भक्तितः. श्री सत्यनारायणाय सांगाय सपरिवाराय नमः. विलेमरार्थे चंदनम समर्पयामी. आता देवाबरोबर देवपत्नी आलेलीच आहे. डाव्या खांद्यावर लक्ष्मीसाठी म्हणून हळद कुंकू व्हायचे. हरिद्रा स्वर्णवर्णाभा सर्व सौभाग्यदायिनी सर्वालंकार मुख्या ही देवी त्वं प्रतिगृह्यतां. हरिद्राचूर्ण संयुक्तं कुंकुमं कामदायकं वस्त्रालंकरणं सर्वं देवी त्वं प्रतिगृह्यतां. श्री सत्यनारायणाय सांगाय सपरिवाराय नमः. आता आपण हे काजळ वगैरे स्त्री उपचार सगळे काही आपण अर्पण करत नाही, पण सिंदूर मात्र आपण घालतो. उदितारुण संकाशम जपा कुसुम सन्निभम श्रीमंतभूषणार्थाय सिंदूरम प्रतिगृह्यताम. याच्यानंतर देवाला वेगवेगळी आधी एक विशेष म्हणजे एक पांढरा अबीर म्हणून तो मिळतो. तो कृष्णाला अतिशय प्रिय आहे. गुजराती समाज आवर्जून हा पांढरा अबीर आपल्याकडे विठोबांना जो विठ्ठल हे कृष्णाचंच रूप आहे असं म्हटलं, त्यामुळे बुक्का हे आवर्जून व्हायचं असतं. ते दोन्ही व्हा किंवा अष्टगंध असेल तेही व्हा. ज्योत्स्नापते नमस्तुभ्यम नमस्ते विश्वरूपिणे नाना परिमल द्रव्याणी गृहाण परमेश्वर. अशा आता हे नाना परिमल द्रव्य आपली झालेली आहेत. याच्यानंतर आपण देवाला विविध कालोद्भव जी पुष्प आहेत फुलं ती व्हायची आहेत. माल्यादिनी सुगंधिनी मालत्यादिनी वै प्रभो मया ऋतानि पूजार्थ पुष्पाणि प्रतिगृह्यतां. सेवंतिका बकुल चंपक पाटलाब्जै पुन्नाग जाति करविरैरसाल पुष्पै बिल्वप्रवाल तुलसी दलमालती भी त्वां पूजयामि जगदीश्वर मे प्रसीद. श्रीकृष्णाला पिवळ्या रंगाचं फूल, त्याच्यातूनही चाफ्याचं फूल, मोगऱ्याचं फूल हे अतिशय प्रिय आहे असे सांगितलेलं आहे. त्यामुळे आवर्जून आपण ते मिळवण्याचा प्रयत्न करावा. ह्याच्यानंतर विष्णू सहस्रनाम म्हणत 1000 तुळशी तुमच्याकडे असतील तर त्या व्हायच्या असतात. नाहीतर 108 तुळशीपत्र वाहिली तरीही चालतात. 108 तुळशीपत्र आपल्याकडे आहेत असं आपण गृहीत धरूया आणि मी ती 108 नावं घेते आणि तुम्ही प्रत्येक मंत्राने तुळशीची पानं व्हायची आहेत देवाला. त्याच्या आधी एकदा हातावरून पाणी सोडायचं आहे. अष्टोत्तर शत तुलसी दल समर्पणेन विनियोगा असं म्हणून हातावरून पाणी सोडायचं आहे. ध्यान करूया देवाचं. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनै योगिभिर्ध्यानगम्यं
वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्. ओम नमो भगवते वासुदेवाय. मी सावकाश एक एक नाव घेते, तुम्ही एक एक तुलसी पत्र वा. श्रीकृष्णाय नमः, कमलानाथाय नमः, वासुदेवाय नमः, सनातनाय नमः, वसुदेवतात्मजाय नमः, पुण्याय नमः, लीलामानुषविग्रहाय नमः, श्रीवत्सकौस्तुभधराय नमः, यशोदावत्सलाय नमः, हरये नमः, चतुर्भुजात्तचक्रासये गदाशङ्खादि आयुधाय नमः, देवकीनन्दनाय नमः, श्रीशाय नमः, नन्दगोपप्रियात्मजाय नमः, यमुनावेगसंहारिणे नमः, बलभद्रप्रिय अनुजाय नमः, पूतना जीवितहराय नमः, शकटासुरभञ्जनाय नमः, नन्दव्रजजनानन्दाय नमः, सच्चिदानन्दविग्रहाय नमः, नवनीतविलिप्ताङ्गाय नमः, नवनीतनटाय नमः, अनघाय नमः, नवनीत एव आहाराय नमः, मुचकुन्दप्रसादकाय नमः, षोडशस्त्री सहस्रेशाय नमः, स्त्रीभङ्गललिताकृतये नमः, शुकवाग्मृताब्धिन्दवे नमः, गोविन्दाय नमः, गोविदाम्पतये नमः, वत्सवाट्कुचराय नमः, अनन्ताय नमः, धेनुकासुरखण्डनाय नमः, तृणीकृततृणावर्ताय नमः, यमला अर्जुनभञ्जनाय नमः, उत्तालतालभेत्रे नमः, तमालशामकाकृतये नमः, गोपगोपीश्वराय नमः, योगिने नमः, कोटिसूर्यसमप्रभाय नमः, इलापतये नमः, परञ्ज्योतिषे नमः, यादवेन्द्राय नमः, यदुद्वहाय नमः, वनमालिने नमः, पीतवाससे नमः, पारिजातापहारकाय नमः, गोवर्धनाचलोद्धर्त्रे नमः, गोपालाय नमः, सर्वपालकाय नमः, अजाय नमः, निरञ्जनाय नमः, कामजनकाय नमः, कञ्जलोचनाय नमः, मधुग्ने नमः, मथुरानाथाय नमः, द्वारकानायकाय नमः, बलिने नमः, वृन्दावनान्तसञ्चारिणे नमः, तुलसीदामभूषणाय नमः, मुष्टिकासुरचाणूरमल्लयुद्धविशारदाय नमः, संसारवैरिणे नमः, कंसारये नमः, मुरारये नमः, नरकान्तकाय नमः, स्यमन्तकमणिहर्त्रे नमः, नरनारायणात्मकाय नमः, कुब्जाकृष्णाम्बरधराय नमः, मायिने नमः, परमपुरुषाय नमः, अनादिब्रह्मचारिणे नमः, कृष्णाव्यसनकर्षकाय नमः, शिशुपालशिरच्छेत्रे नमः, दुर्योधनकुलान्तकाय नमः, विदुर अक्रूरवरदाय नमः, विश्वरूपप्रदर्शकाय नमः, सत्यवाचे नमः, सत्यसङ्कल्पाय नमः, सत्यभामारताय नमः, जयिने नमः, सुभद्रापूर्वजाय नमः, विष्णवे नमः, विश्वमुक्तिप्रदायकाय नमः, जगद्गुरवे नमः, जगन्नाथाय नमः, वेणुनादविशारदाय नमः, वृषभासुरविध्वंसिने नमः, बाणासुरबलान्तकाय नमः, युधिष्ठिरप्रतिष्ठात्रे नमः, बर्हिबर्हावतंसकाय नमः, पार्थसारथये नमः, अव्यक्ताय नमः, गीतामृतमहोदधये नमः, कालीयफणिमाणिक्यरञ्जितश्रीपदाम्बुजाय नमः, दामोदराय नमः, यज्ञभोक्त्रे नमः, दानवेन्द्रविनाशनाय नमः, नारायणाय नमः, परब्रह्मणे नमः, पन्नगाशनवाहनाय नमः, जलक्रीडासमासक्तगोपीवस्त्रापहारकाय नमः, पुण्यश्लोकाय नमः, तीर्थप्रदाय नमः, वेदवेद्याय नमः, दयानिधये नमः, सर्वभूतात्मकाय नमः, सर्वग्रहरूपिणे नमः, परात्पराय नमः. अनेन अष्टोत्तरशततुलसीपत्रसमर्पणेन तेन भगवान श्री सत्यनारायण प्रियताम असं म्हणून हातावरून आता पाणी सोडायचं आहे. यानंतर आपण देवाला धूप म्हणजेच उदबत्ती ओवाळणार आहोत. वनस्पतिरसोद्भूतं गंधाढ्यो गंधमुत्तमं आघ्रेयः सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यतां. श्री सत्यनारायणाय सांगाय सपरिवाराय नमः धूपम आघ्रापयामी. याच्यानंतर आपण निरांजन फुलवातीचं ओवाळणार आहोत.
आज्यं सुवर्ति संयुक्तं वह्निना योजितं मया दीपं गृहाण देवेश त्रैलोक्यतिमिरापः भक्त्या दीपं प्रयच्छामि देवाय परमात्मने त्राहि मां निरयाद घोरात दीपोऽयं प्रतिगृह्यताम्. ह्याच्यानंतर आपण सव्वा या प्रमाणात रवा, तूप, साखर, दूध आणि केळं हे सर्व जिन्नस वापरून केलेला जो प्रसाद आहे त्याला संस्कृतमध्ये संयावक असं म्हणतात. प्रसादाचा शिरा तो एरवी कधीही असं प्रमाण घेऊन केला ना तरी तसा होत नाही असं सगळे म्हणतात. कारण त्याला एक पूजेच्या मंत्रांचा नंतर वातावरणाचाच काहीतरी त्या अन्नपदार्थावर शिजवताना बनवताना परिणाम झालेला असतो. त्यामुळे तुम्ही कितीही एरवी दूध तूप काय घाला आणि करा तसा शिरा होत नाही असं सगळ्यांचं एकमत आहे या बाबतीत. तर त्या शिऱ्याच्या ह्याच्यावर एक तुलसीपत्र ठेवायचं आहे. केळं सोलून ठेवायचं असेल तर सव्वा केळं ठेवायचं आहे. पुष्कळ जणं तुपात ते भाजूनच घालतात म्हणजे तो प्रसाद खराब होत नाही, अनेक दिवस टिकतो. तर त्या पातेलं किंवा तुमचा कुंडा असेल त्याच्या खाली चौकोनी मंडल करा आणि तुलसीपत्र ठेवा त्याच्यावर. आणि मी श्लोक म्हणते, तुम्ही तो देवाला आता नैवेद्य समर्पण करणार आहात. नैवेद्यं गृह्यतान् देव भक्तिं मे यच्चलां कुरु इप्सितं मे वरं देहि परत्रंच परांगती शर्कराखंड खाद्यानि दधी क्षीरघृतानि च आहारं भक्ष्यभोज्यं च नैवेद्यं प्रतिगृह्यताम्. श्री सत्यनारायणाय सांगाय सपरिवाराय नमः. नैवेद्यार्थे संयावक नैवेद्यं समर्पयामि. हातामध्ये पाणी घेऊन एकदा फिरवायचे. अमृतोपस्तरणमसि ओम सत्यंदवर्ते परिसिंचामि ओम प्राणाय स्वाम अपानाय स्वाम यानाय स्वाम उदानाय स्वाम समानाय स्वाम ब्रह्मणे स्वाहा. पळीभर पाणी तामनात सोडायचं आहे. पुन्हा पाणी भरून घ्यायचं आहे आणि पाणी फिरवायचं आहे. ओम प्राणाय स्वाम अपानाय स्वाम यानाय स्वाम उदानाय स्वाम समानाय स्वाम ब्रह्मणे स्वाहा. 3 पळ्या पाणी. उत्तरापोषणं समर्पयामि हस्तप्रक्षालनं मुखप्रक्षालनं समर्पयामि. आता फुलाला एका गंध घेऊन ते देवाला व्हायचं आहे. करोद्वर्तनार्थे सपुष्प चंदनम समर्पयामि. आता देवाला विडा ठेवायचा आहे. पूगी फलम दिव्यम नागवल्ली दलैरुतं कर्पूरैलासमायुक्तं तांबूलं प्रतिगृह्यताम्. श्री सत्यनारायणाय सांगाय सपरिवाराय नमः. तांबूलं समर्पयामि. ह्याच्यानंतर देवाला फळं ठेवायची आहेत विविध आणलेली जी असतील ती, आणि नारळ जर आणला असेल तर ते त्या सगळ्यावर पाणी घालायचे. फलेन फलितं सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तस्मात् फलप्रदानेन सफलास्य मनोरथाः. श्री सत्यनारायणाय सांगाय सपरिवाराय नमः. विविध फलानी नारिकेल फलंच समर्पयामि. याच्यानंतर देवाला महादक्षिणा म्हणजे पूर्वी सोनं ठेवत असत. प्रत्येक कार्याच्या निमित्ताने किती सोनं ठेवायचं असं सांगितलं जायचं. आता आपण ते काही देऊ शकत नाही. त्यामुळे आपल्या शक्यतेनुसार 21, 121 किंवा जे काय तुम्हाला वाटत असतील 111, 511, 1011 तुमच्याप्रमाणे तुम्हाला काय ती महादक्षिणा देवाला ठेवायची ती त्याच्यावर पाणी सोडायचं आहे. हिरण्यगर्भगर्भस्थं हेव बीजमिभावसोः अनंतपुण्यफलदम अतशांतिं प्रयच्छ मे. श्री सत्यनारायणाय सांगाय सपरिवाराय नमः. महादक्षिणां समर्पयामि. ह्यानंतर कापूर लावून देवाला ओवाळायचं आहे. चंद्रादित्यौच धरणिर्विद्युत अग्निस्तथैव च त्वमेव सर्व ज्योतिंषि अर्तिक्यं प्रतिगृह्यताम्. श्री सत्यनारायणाय सांगाय सपरिवाराय नमः. महानीराञ्जनदीपं दर्शयामि. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. श्री सत्यनारायणाय सांगाय सपरिवाराय नमः. कर्पूरार्तिक्यदीपं दर्शयामि. याच्यानंतर सावकाश उठायचे. आपल्या भोवती 3 प्रदक्षिणा घालायच्यात. यानी कानी च पापानी जन्मांतरकृतानि च तानी तानी विनश्यन्ति प्रदक्षिण पदे पदे. ह्याच्यानंतर साष्टांग नमस्कार. नाही जमलं तर डोकं टेकून नमस्कार घालायचा आहे. नमः सर्वहितार्थाय जगदाधार हेतवये साष्टांगोऽयं प्रणामस्ते प्रयत्नेन मया कृता. श्री सत्यनारायणाय सांगाय सपरिवाराय नमः. प्रार्थनापूर्वक प्रदक्षिणापूर्वक साष्टांग नमस्कारं समर्पयामि. हातामध्ये फुलं आणि अक्षता घ्यायचेत आणि मंत्रपुष्पासाठी म्हणून ती देवाला व्हायची आहेत.
ओम यज्ञेन यज्ञम यजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्न ते हनाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः श्री सत्यनारायणाय सांगाय सपरिवाराय नमः मंत्रपुष्पांजलीं समर्पयामी. याच्यानंतर आता इथेही आपली पूजा पूर्ण होते म्हणून आपण आता प्रार्थना मंत्र म्हणणार आहोत देवतेचे. आवाहनं न जानामि न जानामि तवार्चनं पूजांचैव न जानामि क्षमस्व परमेश्वर. मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर. यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मे. सत्यनारायणं देवं वन्देऽहं कामदं प्रभुं. लीलया विततं विश्वं येन तस्मै नमो नमः. रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जयि. पुत्रान् देहि धनं देहि सर्वान् कामांश्च देहि मे. यस्य स्मृत्या च नामोक्त्या तपःपूजा क्रियादिषु न्यूनं सम्पूर्णता यान्ति सद्यो वन्दे तमच्युतं. यदक्षरपदभ्रष्टं मात्राहीनं च यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर. विसर्गबिन्दुमात्राणि पदपादाक्षराणि च न्यूनानि चातिरिक्तानि क्षमस्व परमेश्वर. अज्ञानात् विस्मृतेर्भ्रान्त्या यन्न्यूनम् अधिकं कृतं तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर. शेवटचे 3 मंत्र आहेत हे मी माझ्यासाठी म्हटलेले आहेत. माझ्या सांगण्यात जर काही ह्रस्व दीर्घाची चूक झाली असेल की विसरून मी काही कमी सांगितलं असेल किंवा काही जास्त केलं गेलं असेल तर त्यासाठी मी परमेश्वराची मनापासून क्षमा मागते असा त्या श्लोकांचा अर्थ आहे. आता ह्याच्यानंतर हातावरून पाणी सोडायचे. अनेन श्री सत्यनारायणाय सांगाय सपरिवाराय नमः. अनेन कृत षोडशोपचार पूजनेन तेन श्री सत्यनारायण सांग सपरिवार प्रियताम. इथे ही पूजा आपली पूर्ण झाली. परत एकदा म्हणजे आचमन करायचं 2 वेळा. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. तुम्ही म्हणायचं विष्णवे नमो, विष्णवे नमो, विष्णवे नमः. विष्णू स्मरणात ब्राह्मण वचनात सर्व कर्म परिपूर्णतास्तु असं गुरुजी आमचे नेहमी म्हणतात. मी आज तुमच्यापासून खूप लांब आहे आणि मला फक्त हा तुम्ही जी काही पूजा मनोभावाने करतायत ती चांगली व्हावं एवढीच माझा येतोय. मला ह्याच्यातून दुसरं काही नको आहे. आपल्या शुभेच्छा आणि सदिच्छा आणि आपला ही जी संस्कृती जी आहे ती सर्व दूर पसरावी हाच एकमेव माझा हेतू आहे. इथे आता आपली पूजा जरी पूर्ण झाली तरी ह्या व्रताचा एक भाग असतो तो म्हणजे कथा. आणि ह्या कथेबद्दल अनेक आक्षेप घेतलेले जरी असले तरी मी तुम्हाला नंतर त्या वेळेला सांगेनच. पण तत्पूर्वी आपण सरस्वती पूजन म्हणजे ह्या पोथीची पूजा करायची असते. या पोथीच्या रूपाने सरस्वती आणि व्यास ऋषी आपल्याकडे आलेले आहेत असं मानलेलं आहे. म्हणून या पोथीला हळद कुंकू गंध अक्षत फूल घालायचं असतं. अथ व्रतांगभूत पुस्तकस्थ श्री सरस्वती पूजनं करिष्ये असं म्हणून हातावरून पाणी सोडलं की त्या पोथीला हळद कुंकू गंध अक्षता फूल व्हायचं आहे. उदबत्ती निरांजन ओवाळायचे. दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. एक विडा ठेवायचा आहे. अशा पद्धतीने ही पूजा करायची असते. आणि याच्यानंतर आपण ती कथा आता श्रवण करूया. आपण ना सगळेच भारतीय गोष्टी विल्हाड होतो. म्हणजे आमची पिढी आमच्या नंतरची आमच्या मुलांची पिढी ही गोष्टी ऐकत ऐकतच मोठी झाली. त्या गोष्टींमध्ये रंजकता खूप असते. परंतु ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात ना त्या काही ना काहीतरी आपल्याला शिकवत असतात. कहाण्यांचा संग्रह आपल्याकडे प्रसिद्ध आहेत. आता ह्या सगळ्याच प्रथा परंपरा हळूहळू लुप्त व्हायला लागल्या. परंतु हे टिकून राहिलं पाहिजे अशी खूप सर्वांची अनेक जणांची ही इच्छा आहे. म्हणजे तुम्ही यूट्यूब चॅनलवर सुद्धा ह्या आता तुम्हाला कहाण्या सगळ्या ऐकायला मिळतील. त्या प्रत्येक कहाणीत तुम्हाला काहीतरी प्रबोधन आहे, शिकवायचं आहे म्हणून आहे. म्हणून असं म्हटलं जातं की जादूकार नाही का आता चमत्कृती आपल्याला असं वाटतं की खरंच त्या ह्याच्यातनं तो ती बॉक्स उघडतो आणि त्याच्यातनं कधी ससा काढतो, कधी कबूतर काढतो, कधी काय वाटेल रुमाल काढतो आणि तो दृष्टीभ्रम असतो आपल्याला पडलेला. परंतु आपल्याला त्यावेळेला ते खरं वाटतं. तर रंजकता असल्याशिवाय कोण ऐकेल का? म्हणूनच ह्या कहाण्या अशा रंजक केलेल्या आहेत. तर ते जे बाजूचं जे आहे ना ते सगळं विसरायचं आणि त्याच्यात सार काय आहे ना ते सगळं घ्यायचं. तर ही 5 अध्यायाची कथा आहे. ती
मी ह्याच्यातली न वाचता थोड्या पद्धतीने, वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला कथन करणार आहे. यामध्ये हा जो पहिला अध्याय आहे ना, त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, आपण बघा कुठलीही नवीन गोष्ट जी करायला घालतो ना, साधी कोथिंबीर जरी विकत घ्यायची असली ना तरी 10 ठिकाणी फिरू, चांगली आहे का, भाव बरोबर आहे का असं बघूया. तर हे एखादं व्रत आचरण करायचं असेल तर त्या व्रताची पूर्ण माहिती हवी ना आपल्याला. म्हणून या पहिल्या अध्यायात असं म्हटलेलं आहे की ह्या व्रताची पूर्ण माहिती, हे व्रत कसं करावं सांगितलेलं आहे. त्यानंतर ह्या व्रताचा इतिहास सांगितला आहे की हे व्रत कसं आलं पृथ्वीवर. त्याच्यात असं म्हटलंय की नारद मुनी हे त्रिखंडात त्यांना फिरण्याची शक्ती आहे, त्यामुळे ते स्वर्ग, पृथ्वी, पाताल सगळीकडे फिरतात. मला काही वेळा थोडंसं आश्चर्यही वाटतं हं, की पूर्वी आपली भूमी ही सुवर्णभूमी, सोन्याचा धूर आपल्या भूमीतनं निघत होता. इतकी सस्य श्यामलाम आणि अतिशय सुंदर असलेली ही मातृभूमी, आज आपण त्याचं काय करून ठेवलं आपण विचार करायला पाहिजे. आणि आज अनेक तऱ्हेचं म्हणजे वाईट गोष्टी आपल्या समाजात काय आणि एकूणच सगळीकडे शिरलेल्या आहेत. तर त्या नारदाने तेव्हा सुद्धा असं त्यांना आढळलं की काही लोक खूप दुःखी आहेत, त्रासलेली आहेत, पिडलेली आहेत. तर ते फिरत फिरत आले, त्यांनी पाहिलं सगळं ते दुःख, दैन्य, दारिद्र्य, आणि ते गेले त्यांचे जे अधिपती वैकुंठ नायक विष्णूंच्याकडे. आणि त्यांना सांगितलं, देवा हो, आत्ताच मी पृथ्वीवरून आलो आणि सगळी नाना तऱ्हेच्या यांनी लोक गांजलेली आहेत, तर काहीतरी छोटंसं काहीतरी सांगा. ह्याच्यात सुद्धा बघा परत मानवी स्वभाव दाखवलेला आहे की आवळा देऊन कोवळा काढायचा, अशी आपल्याकडे एक म्हण आहे बघा, की काहीतरी ना छोटंसं सांगा. ते सुद्धा ना असं झटकन, असं महिनाभर वगैरे नका काकू, तुम्ही आमचं हे काम व्हायलाच पाहिजे. असं अनेक मला फोन येत असतात की काकू काहीतरी सांगा ना. अहो काहीतरी सांगा म्हणजे त्याला काहीतरी बैठक लागतेच ना, काहीतरी वेळ द्यायला लागतो, सातत्य लागतं. ते केलं तर तुम्हाला त्याचं फळ मिळतं. तर नारदांनी प्रश्न असा केलाय, नारद म्हणजे आजच्या जमान्यातलं इंटरनेट आहे असं मला वाटतं. कारण आज तुम्ही एका जागी बसून सगळ्या त्रिखंडात संचार करता की नाही, ती शक्ती नारदांकडे होती. किंबहुना काही आता आपण जी नाटकं पाहतो ना, संगीत, त्याच्यात नारदांना जी शेंडी दाखवली आहे, काही लोक विनोदाने त्याला एरियल असं सुद्धा म्हणतात. पूर्वी देवी रेडिओला असं चांगलं प्रक्षेपण मिळण्यासाठी एक तार अशी वरती ओढलेली असायची, त्याला एरियल असं म्हणायचे. तर हे नारद, ह्याच्यात काही त्या नारदांची जे टिंगलटवाळी करायची नाही आहे, त्यांच्या ज्ञानाचा गौरव करायचा आहे. ते अतिशय सामर्थ्यशाली आहेत नारद हे, आणि ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत, आणि त्यांनाही अशी विशिष्ट शक्ती आहे. त्यामुळे ते गेलेत, त्यांनी ईश्वराची स्तुती केलेली आहे. आणि भगवंतांनी त्यांना हे सत्यनारायणाचं व्रत सांगितलेलं आहे की हे व्रत जर जे कोणी माणूस करेल तर त्याच्या सर्व आशा, इच्छा, आकांक्षा पूर्ण होतील. मला अनेक जण विचारतात की काकू मी आजारी पडले, सत्यनारायण केला तर मी बरं होईन का? अहो असं आहे का? नाही. तुम्ही आधी औषध पाणी घ्या, त्याच्यानंतर आजारी पडूच नये ह्याच्यासाठीची काळजी घ्या. स्वच्छ पाणी प्या, स्वच्छ हवेत राहा, नंतर स्वच्छ अन्न खा. तुम्ही खाणार पिझ्झे, बर्गर, हॉट चिप्स, काहीतरी सतत काहीतरी करत राहणार आणि नंतर पोट काय खराब आहे म्हणून डॉक्टरकडे जाणार. हे कसं चालेल? म्हणून आपला धर्म जो आहे ना, तो आचार संपन्नता आहे, त्याच्यामध्ये तुमचं आचरण चांगलं पाहिजे. तर ह्या पूजेमध्ये सुद्धा असं सांगितलंय, दिवसभर उपवास करायचा आहे, म्हणजे काही खायचं नाही, फार तर फळं खायची आहेत, आणि ईश्वराचं सतत चिंतन करायचं आहे. मग स्वच्छ व्हायचं आहे, आंघोळ करायची आहे. ती आंघोळ करताना सुद्धा ते दर व्रतात सांगतात की आवळा, तीळ हे सगळं वाटून लावा, कारण आपण आयुर्वेदाचा नुसार आचरण करणारे लोक आहोत, म्हणून असे उपचार सांगितलेले आहेत. आणि धूत वस्त्र, स्वतःच्या हाताने धुतलेला कपडा हे सगळ्यात शुद्ध आणि स्वच्छ सोवळं आहे असं सांगितलेलं आहे. तर असं वस्त्र किंवा रेशमी वस्त्र हे आपण पूजा करताना नेसावं असं सांगितलंय. तर असं शुचिर्भीत व्हावं, कपाळाला कुंकुम तिलक लावावा, सगळी पूजेची तयारी करावी आणि ही पूजा करावी. आपल्या घरात करावी किंवा देवळात जाऊन करावी, आणि कथा, कीर्तन, जागरण असं करून ही रात्र जागवावी असंही सांगितलेलं आहे. आणि इथे ह्या सत्यनारायण कथेचा पहिला अध्याय पूर्ण होतो की हे व्रत कुणी आणलं पहिल्यांदा, तर नारदांनी. समाजाबद्दल त्यांना कणव जागी झाली, त्यांना काळजी वाटली की कुठल्या उपायांनी लोक सुखी होतील, म्हणून एक हे
व्रत त्यांनी पृथ्वीवर आणलं असं सांगितलं जातं. दुसऱ्या अध्यायात व्रत पूर्वी कोणी केलं, ह्या व्रताने काय मिळतं, मी मगाशी सांगितलं तसं एक नवीन वस्तू खरेदी करायची, नवीन व्रत करणार आहे, आम्हाला मिळणार काय, हा आपला पहिला प्रश्न असतो. आणि तो चूक आहे असं पण नाही, आपण सगळे संसारी आहोत. संसारात मध्ये आपल्याला धन धान्य सगळंच लागतंच ना, त्यामुळे ते आपण मागणारच. पण वयाच्या काहीतरी विशिष्ट अवस्थेला आपल्याकडे वानप्रस्थ पण सांगितलेलं आहे, गुंतून नाही राहायचं कशात असंही सांगितलेलं आहे. तर ही जी व्रत आहेत ही काम्य व्रत आहेत, त्यामुळे रूपंदेही जयंदेही धन यशोदेही द्विषोदेही सगळं मागतच असतो आपण. तर हे व्रत एका राजाने केलं, त्याला संतती नव्हती म्हणून त्यांनी व्रत केलं, व्रताची म्हणजे नवस केला आणि ते व्रत केलं आणि त्याला इच्छित संतती प्राप्त झाली म्हणून त्यांनी ती पूजा मोठ्या प्रमाणात केली. ती पूजा त्या काळच्या पद्धतीनुसार एका लाकडं विकणाऱ्या मोळी विक्याने पाहिली आणि त्यांनी पूजेचा पूर्वी अशी पद्धत होती की प्रत्येकाला आमंत्रण सुद्धा दिलं, म्हणजे घरोघरी जाऊन आमंत्रण द्यायला लागायचं नाही. पूजा आहे म्हटल्यावर आमच्याकडे वाड्यातनं श्रावणी शुक्रवार सत्यनारायण सगळ्यांनी बोलावणं, आलं नाही आलं तरी तीर्थप्रसादाला जायचंच सगळ्यांनी, अशी पद्धत होती. आता थोडं फ्लॅट सिस्टीममध्ये बंद झालेलं आहे, सगळी दारं बंद आणि मनं पण बंद झाली आहेत माणसांची, त्यांना निमंत्रण द्यावंच लागतं. असो, हा काळाची गती आहे, पण हरकत नाही, आपल्या जवळच्या 4 माणसांना बोलवावं आणि त्याचा आनंद आपण सर्वांनी मिळून लुटावा असं मला वाटतं. तर तो मोळी विक्या तिथे आला, त्यांनी ही पूजा पाहिली आणि त्यांनी विचारलं की ह्यांनी काय होतं ही पूजा केल्याने. तर ही पूजा केल्याने आपले मनोरथ पूर्ण होतात असं त्याला सांगितलं गेलं. तर तो गरीब होता म्हणून त्याला वाटलं की आपलं हे दारिद्र्य दूर व्हावं म्हणून त्याने काय केलं, नवस केला तिथेच लगेच की माझी ही गरिबी, ही दुर्दशा आहे, दारिद्र्य आहे, दूर होण्यासाठी मी पूजा करीन, मला भरपूर धन मिळू दे. त्याप्रमाणे तो मोळी विक्या दारोदार गेला. त्या दिवशी त्याची खूप विक्री झाली. आलेल्या पैशातून त्यांनी सगळं द्रव्य आणि जी सामग्री होती ती आणली आणि त्यांनी यथासांग पूजा केली आणि पुढे मोठी त्याची वखार वगैरे झाली आणि तो छान म्हणजे धनाढ्य झाला असं सांगितलेलं आहे. तर प्रयत्नांना परमेश्वराच्या आशीर्वादाची जोड द्यावी लागते, अधिष्ठान लागतं, त्याच्याशिवाय काही आपल्याला पुढे जाता येत नाही. आपण खूप सारं काही करत असतो कष्ट, पण देवाचे आशीर्वाद त्याला मिळाले ना की तेच कार्य अतिशय जोमाने पुढे जातं. म्हणून आपल्याकडे प्रत्येक ह्याला आधी देवाचे आशीर्वाद घेण्याची पद्धत आहे. तर तो मोळी विक्या खूप श्रीमंत झाला, त्यांनी ही पूजा केली. असं इथे हा दुसरा अध्याय संपतो. हरये नमः हरये नमः हरये नमः. देवाला तुळस व्हायचे. आता तिसरा अध्याय आहे ना, तिथेपासून लोकांचे आक्षेप जास्त सुरू होतात. साधू वाण्याची गोष्ट येते ह्याच्यात. आता हा साधू वाणी कोण आहे हो, तर तो तुमच्या आमच्यासारखाच एक प्रापंचिक आहे. त्याला मुलबाळ नाही आहे, त्याच्या बायकोला आणि त्याला दोघांनाही खंत वाटते की आपल्याला संतती नाही. साधू वाणी फिरत फिरत जात असताना त्यांनी पण राजाकडची पूजा पाहिली आणि त्यांनी पण विचारलं की ही कशासाठी पूजा करता, यांनी काय प्राप्त होतं. तेव्हा इच्छित मनोरथ पूर्ण होतात असं कळल्यावर तो तिथे नवस बोलतो की मला मूल जर झालं तर मी ही पूजा करेन. पुढे काय होतं, परमेश्वरी कृपेने साधूवाण्याला एक सुंदर छानशी मुलगी होते गोजीरवाणी. त्याची बायको त्याला आठवण करते, अहो आपल्याला आता ही छान मुलगी झालेली आहे, तर आपण ते जे सत्यनारायणाचं व्रत करणार आहोत, पूजा करणार आहोत, ती बोललेलो आहे नवस, तो आता फेडूया. तो म्हणतो थांब ग जरा, इतकी काय तुला घाई आहे, जरा ही मुलगी मोठी तर होऊ दे. असं करता 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 ती बायको दरवेळेला आठवण करते आणि हे विलंब करतायत साधूवाणी. असं करता करता त्या मुलीचं अहो लग्नसुद्धा झालं, तरी पण साधूवाण्याला काही बुद्धी होतच नाही आहे ह्या व्रताची आपल्या सांगता करण्याची किंवा जो आपण नवस बोललेला आहे तो फेडण्याचे. असं सांगतात ना सगळेजण की नवस बोलूच नाहीत मुळे, किंवा बोलले ना तर अगदी आपल्याला जे शक्य असेल आधी असे हेच ठेवू नये, आपल्या परमेश्वरावर सोपवावं, त्याचे आशीर्वाद घ्यावे, आपलं काम 100% म्हणजे प्रयत्न 100% करावेत आणि यश मिळेलच याची खात्री बाळगावी आणि पुढे जावं. पण काही वेळा आपणही हातबल असतो आणि मग असं आपण नवस बोलतो, तर नवस बोलू नयेत. बोलले तर ते फेडता येण्यासारखे बोलावेत. माझी एक आत्या होती सोलापूरला, ती नेहमी सांगायची गोष्ट मला की एका बाईने असा नवस बोलला की मला
मुलगा झाला तर मी त्याची कुंची, सोन्याची कुंची करून तुला वाईन, असं देवाला सांगितलं. तर मुलगा झाला आणि ती सोन्याची कुंची व्हायची. तर तिने काय केलं, काय लोक अहो धूर्त असतात ना, त्यांनी त्या मुलाचं नाव ठेवलं सोन्या. आणि त्या सोन्याची कापडी जी कुंची होती ना, ती देवाला तिने अर्पण केली. थोडे दिवसांनी तो मुलगा आजारी पडला आणि आता तो अगदी जायची वेळ आली मुलगा. आणि मग ती म्हणायला लागली, एवढा मी नवस केला, तो पूर्ण केला, आणि मग माझा मुलगा असा आजारी कसा काय पडला, आणि तो आता कसं काय, तर त्याचा देह म्हणजे तो याचं प्राणोत्क्रमण होणार असं दिसतंय. तेव्हा परमेश्वराने सांगितलं, अगं बाई, मी काय असा फसणारा नाही. तू काय म्हणली होतीस, सोन्याची म्हणजे सुवर्ण धातूची कुंची तू घालणार होतीस. भगवंतना दयाळू आहेत आणि क्षमाशीलही आहेत. तेव्हा त्यांनी तिची चूक तिला दाखवून दिली, तिने क्षमा मागितली, तिने पुढे ती सोन्याची कुंची अर्पण केली का नाही हे काय आपल्यापर्यंत पोचलेलं नाही आहे. पण तिचा मुलगा परमेश्वरांनी वाचवला. दुसरा एक असंच काही अघोरी नवस बोलतात. असाच एका बाईने असा नवस बोलला की मी नागाच्या डोळ्यात काजळ घालीन म्हणे. आता नागाच्या जवळ आपण जातो का, इतकं विषारी ते जनावर असतं. आणि प्रत्यक्षात तो नाग समोर आल्यावरती घाबरली. त्यामुळे असले चुकीचे काहीतरी नवस बोलू नयेत. ह्याच्यावर अंतांनी सुद्धा अनेक प्रकारच्या अभंगातनं, भारुडातून आपल्याला शिकवण दिलेली आहे, ती लक्षात घ्यावी. फार तर मी म्हटलं ना, माझ्या एका मैत्रिणीच्या आई होत्या, त्या म्हणायच्या, आपल्या घरात काय असतं, गूळ साखर तर असतं ना, आपल्याला थोडं काहीतरी हुरहुर वाटली ना, काय कोणाला यायला उशीर होतोय किंवा आपलं काही महत्त्वाचं काम आहे, देवाला दिवा लावावा, हात जोडावेत आणि सांगावे, बाबा देवा, तुझ्यावर सगळा भरोसा आहे, सगळं कार्य आमचं सुफल होऊ दे, आम्ही आल्यावर गुळाचा खडा ठेवतो. देव त्याच्यात पण हे असतो. अहो आपण कोण त्यांना नाही, आम्ही काय कुणाचे खातो तो राम आम्हाला देतो. या भगवंतानी हे सगळं विश्व निर्माण केलं. यातली एक तरी वस्तू तुम्ही सांगा मला. पाणी आपल्याला बनवता येतं, तुम्ही H2O म्हणून त्याचं हे सांगाल, पण ते अशा पातळीवर पाणी बनवायला, पाऊस पडायला किती खर्च लागतो. आज आपल्याला पाणी मोफत मिळतं. हवा आपण इतका श्वास घेतो, परमेश्वर त्याचं बिल नाही पाठवत आपल्याला. ऑक्सिजन लावायला लागला की मात्र त्याचं हॉस्पिटल बिल देतं आपल्याला. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे की हा निसर्ग हाच परमेश्वर आहे. तो आपल्याला भरभरून देतो आहे. त्याचा आपण कसा वापर करायचा, तो टिकवायचा कसा, ह्याचा अतिशय आता तर गांभीर्यपूर्वक विचार करण्याची वेळ आलेली आहे. तर म्हणून आपण नवसाबद्दल बोलत होतो. त्या साधुवाण्याने नवस काही फेडला नाही. त्या मुलीचं लग्न झाल्यावर सुद्धा त्याच्या बायकोनी आठवण केली की अहो आपण हा नवस फेडायचा ना. नाही नाही म्हणे, आता आम्ही जरा व्यापार करून येतो आणि मग आल्यावर धन घेऊन आल्यावर आपण हा नवस फेडूया, असं म्हणून साधुवाणी आपल्या त्या नवीन झालेल्या जावयाला घेऊन आपल्या नावेमध्ये खूप सारं म्हणजे काय विक्री करायच्या वस्तू वगैरे भरून आपले नाव समुद्रात लोटून तो व्यापारासाठी गेला. इथे 3रा अध्याय पूर्ण होतो. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. देवाला तुळशीपत्र व्हायचे. आता कसं आहे बघा, साधुवाणी हा त्या आपल्या दिलेल्या वचनापासून परांगमुख आहे. अनेक दिवस झाले ते साधुवाणी, त्या नवीन मुलीचं ज्या लग्न झालं होतं तिचा नवरा, हे अनेक दिवस जास्तीत जास्त धन येताना घेऊन यायचं ह्याच्या म्हणून फिरतायत. इकडे ह्याची बायको साधुवाण्याची आणि मुलगी ही वाट पाहून पाहून कंटाळली. साचलेला जो काही पैसा होता तोही संपला त्यांच्याकडचा, आणि त्या आता दुसरीकडे काम करून काहीतरी आपली उपजीविका करायला लागल्या, अशी परिस्थिती आली. एक दिवस त्या मुलीचं नाव कलावती असं होतं. तर त्या मुलीने ही पूजा एके ठिकाणी पाहिली आणि आपल्या आईला म्हणली, अगं आई, हे व्रत आहे ना, हे केल्याने आपलं इच्छित पूर्ण होतं असं सांगितलं जातं, तर आपण हे व्रत करूया का. मग त्यांनी त्यांच्याकडे जे काय धन होतं त्याच्यातनं यथाशक्ती ते सगळ्या गोष्टी आणलेल्या आणि त्यांनी ही पूजा केली. आता ह्याचा जो प्रसाद आहे ना, त्याच्यात त्या काळच्यानुसार त्यांनी सांगितलं की गव्हाचा रवा नाही मिळाला तांदूळाचा घ्या, साखर मिळाली नाही तर गूळ घ्या. भगवंत हा भावाचा भुकेला असतो. तुम्हाला माहिती आहे की दुर्वास ऋषी आणि त्यांचे सगळे शिष्य येऊन जेवून गेले आणि भगवंत द्रौपदीकडे गेले. तिने ती सूर्य थाळी जी होती ती पालथी घातलेली होती, त्याच्यातनं काहीही आता अन्न येणार नव्हतं. परंतु भगवंतांना माहिती होतं त्याला एक भाजीचं पान चिकटलेलं होतं आणि त्यांनी सांगितलं द्रौपदीला की त्याला भाजीचं पान चिकटलेलं आहे, तेवढं मला दे. आणि त्यांनी त्या संपूर्ण ह्या जगाच्या पालनपोषण करणाऱ्या श्रीकृष्णांची भूक त्या एका
भाजीच्या पानांनी शमली असं म्हटलेलं आहे. तर आपण ना भावपूर्ण रीतीने सगळी तयारी करावी. जास्तीत जास्त आपल्याकडे ज्या म्हणजे गोष्टी चांगल्यात चांगल्या आणाव्यात आणि त्या अर्पण कराव्यात. तशी त्या कलावती आणि तिच्या आईनी पूजा केली. दरम्यान इकडे काय झालं, हा साधूवाणी आणि त्याचा जावई फिरत होते व्यापाराकरता. एके ठिकाणी एक तिथे जे राहत होते त्यांच्या दारात काही चोरांनी त्यांनी चोरलेलं द्रव्य आणून टाकलं, कारण त्यांच्या मागे शिपाई लागले होते राजाचे. आता ह्या साधूवाण्याच्या आणि ह्यांच्या दारात द्रव्य दिसल्यामुळे त्या शिपायांनी साधूवाण्याला आणि त्याच्या जावयाला अटक केली आणि कारागृहात घेऊन गेले असं म्हटलेलं आहे. तिथे कारागृहात नेलं, पण दरम्यान त्यांच्या मुलींनी आणि आईनी जी पूजा केली, साधूवाण्याच्या बायकोनी आणि मुलींनी जी पूजा केली, त्यांनी भगवंत प्रसन्न झाले असं म्हटलंय. आणि त्याच्यामुळे मग त्यांनी राजाच्या स्वप्नात गेले देव आणि राजाला सांगितलं की तू जे काय 2 बंदी पकडलेले आहेस त्यांना तू सोडून दे आणि त्यांचं जे धनद्रव्य काय घेतलेलं आहेस ते दुप्पट चौपट करून दे, घे त्यांना दे परत, असं म्हणून त्यांची सुटका झाली. बघा, म्हणजे चुकीचा वागलाय साधूवाणी, पण त्याच्या बायकोनी आणि मुलींनी केलेल्या व्रतानी त्याला क्षमा केली आहे देवानी. राजाने सकाळी उठल्यावर आपल्या मंत्रिमंडळाला सांगितलं असं असं मला स्वप्न पडलंय आणि मी ह्यांना आता काय करू. तेव्हा त्याच्या गुरूंनी सांगितलं सोडून दे, तुम्हाला सांगितलंय ना भगवंतानी. राजाने त्यांचं द्रव्य रत्न काय जी काय होती जड जवाहीर सगळं दुप्पट करून त्यांना दिलं भरून, त्यांची क्षमा मागितली आणि त्यांना निरोप दिला. साधूवाणी ते मिळालेलं द्रव्य घेऊन तो खूप खुश झाला आणि आता त्यांनी विचार केला की आपण आता आपल्या घरी परत जावं. म्हणून तो नौकेजवळ आला. नौकेत त्यांनी द्रव्य ते सगळं ठेवलं भरलं. तोपर्यंत यतिरूपाने आपले परमेश्वर तिथे प्रकट झाले. त्यांनी साधूवाण्याला विचारलं की काय आहे तुझ्या नौकेत. तर साधूवाणी म्हणजे मूळ जी वृत्ती असते ना माणसाची ती जात नाही, हे दाखवायचं आहे या कथेतून. साधूवाणी म्हणतो तुम्हाला काय, तुम्ही तर संन्यासी आहात ना, तुम्हाला माझ्या नौकेत काय भरले हे कशाला हवंय. काही नाही म्हणे, पानं फुलं वेली भरलेली आहेत माझ्या नौकेत, मी इकडून तिकडे चाललंय. भगवंत तथास्तु म्हणले आणि असं म्हटलंय त्याच्यात की ते जड जवाहीर जे काय सोनं नाणं काय होतं ते सगळं अदृश्य झालं आणि तिथे ती सगळी पानं फुलं वेली झाल्या त्या नौकेत. मग साधूवाण्याच्या लक्षात आलं, अरे हे कोणीतरी म्हणजे अधिकारी व्यक्ती दिसतात. त्यांनी त्यांचे पाय धरले, त्यांची क्षमा मागितली. तेव्हा भगवंतांनी त्यांना दर्शन दिलं. मला पण नेहमी नवल वाटतं की जी माणसं चुकीची वागतात त्यांना परमेश्वर आधी दर्शन देतो. कंसाला पण आधी, रावणाला पण मृत्यू, कंसाला पण मृत्यू रामाच्या हातून रावणाचा आणि कंसाचा श्रीकृष्णांच्या हातून. तर त्याचं कारण माझ्या सासूबाईंना नेहमी सांगायचं, ही विरोध भक्ती त्यांची. पण किती विरोध, तर त्यांना जळीस्थळी काष्टी पाषाणी झोपेत जागेपणी सतत कंसालाच श्रीकृष्णच दिसायचा. आपण काय करतो, आपलं काम झालं की देवाला विसरतो, म्हणून तो आपल्याला भेटत नाही, असं माझ्या सासूबाई मला नेहमी सांगायच्या. म्हणून आपल्या उपासनेत काय पाहिजे तर सातत्य पाहिजे. परमेश्वराने साधूवाण्याला सांगितलं की तुझ्या दिलेल्या वचनापासून तू परांगमुख होतास म्हणून ही सगळी संकट आली, पण तुझ्या बायकोनी आणि मुलींनी ही पूजा केल्यामुळे मी तुला क्षमा केलेली आहे, आता तू घरी जा. त्याप्रमाणे इथे हा 4था अध्याय पूर्ण झाला. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. 5व्या अध्यायामध्ये पुन्हा साधूवाण्याची थोडीशी गोष्ट आहे पुढे, की साधूवाण्याची त्या मुलगी आणि बायको यांनी व्रत केलं. त्याच्यानंतर त्यांच्या नगराजवळ ती त्यांची नाव साधूवाण्याची आणि त्या मुलीच्या नवऱ्याची म्हणजे जावयाची ती पोहोचल्यावर त्यांनी संदेश दिला की आम्ही आलेलो आहोत. त्या मुलीने हे व्रत केलं सत्यनारायणाचं, की आपला नवरा आपले वडील सुखरूप परत आले म्हणून तिने व्रत केलं. पण घाई गडबडीत तिने प्रसाद घेतला नाही त्या व्रताचा. आणि त्याच्यानंतर असं पुढे म्हटलेलं आहे की ती घाई गडबडीने त्या जलाशयाच्या काठावर गेली तर तिचा पती त्या नावेसहित सगळा म्हणजे बुडाला त्या ह्याच्यात. त्यांनी खूप म्हणजे आक्रोश केला. तेव्हा आकाशवाणी झाली असं म्हणताय आणि सांगितलं की तू प्रसाद भक्षण न करता आल्यामुळे हे घडलेलं आहे. तर आकाशवाणी म्हणजे काय हो, मला असं वाटतं म्हणजे आपल्या शरीरातनं उदर पोकळी एक मोठी आहे आणि मेंदूची पोकळी आहे ही एक पोकळी आहे. तर कुठलीही समस्या आली ना तर आपण शांत बसावं, डोळे मिटून भगवंताची प्रार्थना करावी आणि तो आपल्याला काहीतरी उत्तर देतो, सुचवतो, त्याला उपाय सुचवतो. ही आकाशवाणी असेल म्हणजे आता त्या आकाशवाणीला मला चॅलेंज नाही करायचं आहे, कारण मला माहिती नाही ती अशी आकाशवाणी कशी होते ती.
परंतु लोक विचारतात ना, आकाशवाणी म्हणजे काय? आकाशात झालेली वाणी असं आपण म्हणतो ना. आकाश हे आपल्यावरती आहे, पोकळी सगळी ती ते आकाश तत्व आहे. तर आपल्याच मना म्हणजे परमेश्वराने आपल्याला प्रेरणा देऊन आपल्या समस्येवर उत्तरं, तशी ती आकाशवाणी झाली. ती घरी गेली आणि तिने तो प्रसाद भक्षण केला. ती परत आली तर तिचा पती नावेतून परत आला होता. तर ही गोष्ट आपल्याला खरी वाटेल, लहान मुलांना कदाचित खरी वाटेल. आपण म्हणू काय काहीतरी फालतूपणा चालवलेला आहे, असं काय सांगतात चुकीचं. तर ह्याच्यातून काय शिकवायचं आहे? साधूवाण्याच्या गोष्टीतून शिकवायचं आहे की दिलेलं वचन पाळा, जे तुम्ही म्हणाल तसं वागा. आणि ही जी गोष्ट आहे आणि आता ह्याच्या पुढची जी राजाची गोष्ट आहे, ह्याच्यातून सांगायचं आहे अन्नाचा अनादर करू नका. हे शिकवायचं आहे तुम्हाला. पुरेसं अन्न आपल्या आज म्हणजे जगामध्ये अनेक लोक अर्धपोटी भुकेली झोपतात. आपण अन्नाचा अनादर तर करूच नये. आपलं म्हणजे लागेल तेवढंच शिजवावं, कारण अतिशय कष्टाने आता तर इतकं लहरी, आपण तर मान्सूनच्या म्हणजे ह्याच्यात राहतो प्रदेशात, सगळे इतकं लहरी हवामान झालेलं आहे. त्यामुळे अन्न धान्य पाणी सगळंच आपण जपून वापरणं गरजेचं आहे. तर त्या अन्नाचा आदर करावा हे शिकवणाऱ्या या गोष्टी आहेत साधूवण्याच्या मुलीची, की प्रसादाचं अवहेलना केली म्हणून त्याच्यावर तो प्रसंग गुदरला असं सांगितलंय. तर ते अन्न आपण उरलेलं असेल ते गरजूंना द्यावं किंवा नीट त्याचं जतन करून पुढे वापरावं हे शिकवायचं आहे. पुढची राजाची गोष्ट पण हेच शिकवते आपल्याला. राजा होता, छान त्याला मुलं बाळं सुना नातवंड असा मोठा त्याचं साम्राज्य होतं. वनात गेला शिकार करायला आणि शिकार करता करता त्याला तहान वगैरे लागली म्हणून तिथे आला तर झाडाखाली त्या आदिवासी रानातल्या मुलांनी काहीतरी पूजा केली होती आणि ते त्याला प्रसाद द्यायला गेले राजाला. त्यांनी त्याचा अवहेर केला की राजा तो रोज पंचपक्वान्न चांदी सोन्याच्या ताटात जेवत असेल, त्याला त्या असं काय त्या पळसाच्या पानावरच्या प्रसादाचं काय ना त्याला म्हणजे कौतुक. त्यांनी नाकारलं तो प्रसाद आणि तो नाही म्हणला. आणि त्याच्यावर नंतर असं त्या गोष्टीत म्हटलं की परचक्राचं संकट आलं. राजाचे सगळे मुलगे मारले गेले. राजा म्हणजे त्याचं राज्य तर गेलंच. आणि मग तोच राजा परत वनातच आला वस्तीला. तिथे त्या मुलांनी पुन्हा तशीच पूजा आधी केलेली होती तशी दिली. तो प्रसाद त्यांनी भक्षण केला, देवाची क्षमा मागितली आणि त्याच्यानंतर त्या राजाला त्याचं गेलेलं राज्य परत त्यांनी त्याच रानातली सगळी लोक गोळा केली, सैन्य तयार केलं आणि आपलं राज्य परत मिळालं असं सांगितलं. तर मी म्हटलं तसं सगळ्या गोष्टी ह्या काहीतरी आपल्याला शिकवणाऱ्या असतात. शुक्रवारची कहाणी असेल जी एक माहेरवाशीण दरवेळेला अन्नछत्र भावाने उघडलेलं असतं, ती गरीब असते, तिला तो भाऊ परत पाठवत असतो की मला लाज आणेल असं तू वागू नकोस. मग नंतर काही दिवसांनी तिची परिस्थिती बदलते, ती परत येते, म्हणजे ती छान धन धान्य काय सगळी जे संपत्तीचे काय घरदार वाडा सोनं नाणं यांनी युक्त होते. मग भाऊ तिला बोलवतो, ती छान सगळे दागदागिने घालून उत्तम शालू शिरले नेसून अशी येते. आणि असं म्हणतात की त्याच कहाणीत असं वर्णन केलं आहे की एक एक दागिना काढते, पाटावर ठेवते आणि त्याच्यावरती अन्नाचा घास आहे. तो भाऊ बघायला लागतो की हे तू काय करतेस. तर तेव्हा ती सांगते, अरे मी जेव्हा त्या अन्नछत्रात जेवायला आलेले होते ना, तेव्हा तू मला ओळखही देत नव्हतास किंवा हाकलून देत होतास. आज तू मला नाही जेवायला बोलवलेलं, ह्या लक्ष्मीनी मी युक्त आहे म्हणून तू ह्या लक्ष्मीला जेवायला बोलवलं आहेस. तर ह्याच्यात बहीण भावाचं प्रेम हे आर्थिक परिस्थितीवर अवलंबून नसावं हे सांगणारी गोष्ट आहे. तशीच सगळ्यात सुंदर कहाणी मला आवडते ती खुलभर दुधाची कहाणी. त्या ज्या आजी आहेत ना, राजाने दवंडी पेटवली, दुष्काळ पडलाय म्हणून महादेवाचा गाभारा दुधाने भरून टाकायचा. कोणीही आज दूध वापरायचं नाही. आजारी माणसं लहान मुलं कोणालाही दूध न देता सगळं दूध महादेवाच्या पिंडीवर आणून घालायचं असं सांगितलेलं होतं. तर सगळ्यांनी तसं केलं. आजीबाई मात्र सगळ्यांच्या शेवटी आली. एवढीशी खुलभर म्हणजे अगदी छोट्याशा वाटीत नैवेद्याच्या ती दूध घेऊन आली. तो आत्तापर्यंत अनेक घागरीच्या घागरी दूध ओतलं तरी तो देव्हारा काही म्हणजे भरला नव्हता गाभारा. आणि आजींनी तेव्हा आपलं छोट्या वाटीतलं दूध ओतल्यावर तो गाभारा भरून व्हायला लागला. म्हणजे ह्याच्यात काय सांगितलं आहे की तुमच्या घरातली जी माणसं आहेत किंवा आजूबाजूची गरजू आहेत त्यांची तृप्ती करा. दगडाचा देव जेवतो का, नामदेवांच्या हातनं तो जेवला होता. आपली तेवढी तपस्या किंवा आपली साधना नाही आहे तेवढी. त्यांनी हक्काने देवाला बोलवून त्यांनी जेवू घातलं होतं.
पण मग आता आपण देव कशात शोधायचा, तर हे आजूबाजूचे जे गोरगरीब किंवा भुकेली लोक आहेत त्यांना जेव घालण्यामुळे तो देवापर्यंत पोहोचणार आहे, असं ह्या सगळं आपल्याला शिकवणाऱ्या कहाण्या आहेत त्या आपण मनापासून वाचाव्यात, त्याच्यातला मर्म ते जाणून घ्यावं. इथे ही कथा आणि ही पूजा आपली पूर्ण होते. धन्यवाद.